त्याच्यामुळे आज मला वाटतं की ही राईड एक रिप्रेझेंटेशन होती. तिने मला काय शिकवलं किंवा एक व्यक्ती म्हणून काय घडवलं. कारण या राईडमध्ये कुठली डिग्री नव्हती, कुठलंही ऑलिम्पिक्सचं मेडल नाही मिळालं मला. हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते साडीचं. मी म्हणजे कृतज्ञ आहे मी की साडी हा एका पेहरावाला एवढं रॉयल पेहराव आहे, पण कसं कोणी नोटीसच नाही केलं. पण तो पेहरावामुळे मला आज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला. एकदा आईला मी विचारलं होतं की चूक आणि बरोबर कसं ठरवायचं, तर आईने एका वाक्यात उत्तर दिलेलं, जी गोष्ट लपवायला लागते ती चुकीची. मुलींना मला असं वाटतं सर की नो म्हणायला खूप लवकर शिकवलं पाहिजे की नाही हे मला जमत नाहीये, हे मला करता येणार नाहीये, हे मला पेलवत नाही. मोदीजींचा जो अनुभव होता, भेटल्यावरती त्यांनी एकच वाक्य सांगितलं, म्हणले आप जैसे लोगों के साथ परमात्मा होता है, आप जैसे लोगों को पैसों की जरूरत नहीं होती. नमस्कार, भारी लोक या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं अनेक भारी व्यक्तिमत्व आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटायला येत आहेत. आजही एक असंच भारी व्यक्तिमत्व, खरं तर स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं आयुष्य भारी बनवलेलं हे व्यक्तिमत्व, स्वतः मोदीजींनी ज्यांना भारत की बेटी म्हणून एक संबोधित केलं, ती भारताची बेटी खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांना भेटीला येते. सो अमेझिंग अशी जर्नी आहे, इन्स्पायरिंग अशी जर्नी आहे. खऱ्या अर्थानं भारतीय स्त्री काय होती, काय आहे आणि तिनं कसं असावं याचं जिवंत प्रेरणा देणारं उदाहरण, जिवंत व्यक्तिमत्व म्हणजे कोणतं? रमिला लटपटे. तर रमिला लटपटे यांचा जीवन प्रवास आपण अनुभवणार आहोत. खऱ्या अर्थानं स्वतःला चॅलेंज घेऊन संपूर्ण जगाची सफर टू व्हीलरवरती करणं, वर्षभर सातत्यानं 365 दिवस दररोज बाईक राईड करत भारताची संस्कृती संपूर्ण जगाला ज्या स्त्रीनं दाखवली, ज्या मुलीनं दाखवली, अशीच ही भारताची बेटी म्हणजेच रमिला लटपटे. चला तर आज आपण स्वागत करूयात रमिला लटपटे यांचं. मॅडम, स्वागत आहे तुमचं. आणि खऱ्या अर्थानं आजचा हा पॉडकास्ट प्रत्येक भारतीय स्त्रीला खूप प्रेरणा देणारा ठरणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता आणि जो विचार करून स्वतःचं पाऊल निर्णय घेतला आणि घराच्या बाहेर ठेवलं संपूर्ण जगाची सफर करण्यासाठी, आणि तीही बाईकवरून. तर हा संपूर्ण जीवन प्रवास आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणा हे सर्व मला जाणून घ्यायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं बाय बर्थ म्हणजे रमिला लटपटे कोण आहे, कशी आहे आणि कशा पद्धतीने एक व्यक्तिमत्व घडलं, एवढं डेअरिंग, एवढं करेज कुठून आणि कसं आलं, असा हा अनेक गोष्टींचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. सो सुरुवातीला तुम्ही तुमची ओळख करून द्यावीत आणि त्यानंतर मग एक एक प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातून उलगडू. नमस्कार, माझं नाव रमिला लटपटे. मला ओळखलं जातं भारत की बेटी म्हणून आणि बरेच लोक मला संबोधतात रमाबाई म्हणून. तर रमाबाई कशा झाल्या, तर ओळख सांगायची म्हणलं तर मी एक सर्वसामान्य घरातनं आलेली भारताची एक कर्तृत्ववान मुलगी म्हणून मी समजते. आणि कर्तृत्ववान हे जोडण्याचं कारण हे आहे की आईची किंवा वडिलांची प्रत्येक मुलीबद्दलची जी अपेक्षा असते की त्या मुलीने कर्तृत्ववान बनावं, तिच्या पंखांमध्ये तेवढं बळ असावं की तिला हवं ती भरारी तिला घेता यावी. आणि तसं प्रोफेशनने म्हणायला गेलं तर मी एक लाईफ कोच आहे, मी एक पायलट आहे. माझी एक इन्स्टिट्यूट आहे द पायलट स्टेशन म्हणून, जिथे मी पायलट्स घडवते. आणि सत्वएरा म्हणून माझा एक लाईफस्टाईल ब्रँड आहे. सो एवढ्या सगळ्या विविध गोष्टींनंतर स्वतःचं एक कर्तृत्व काय आहे हे जेव्हा स्वतःला प्रश्न पडला, त्यानंतर मी हे वर्ल्ड रेकॉर्ड होल्ड करण्यासाठी हा प्रवास सुरू केला. मी एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. आज जगातली एक स्त्री आहे जिने साडी नेसून जगभर हा मोटरसायकलवर प्रवास केला. बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांनी मोटरसायकलवर प्रवास केला, पण भारताची संस्कृती घेऊन, आपला पेहरावातनं आपण आपल्या देशाची संस्कृती ऍज अन इंडियन अम्बॅसिडर म्हणून कशी घेऊन जातो, किंवा अध्यात्माचा बेस घेऊन की सद्गुरू जे सेव्ह सॉइल ही मुवमेंट करतात, तर त्या सेव्ह सॉइल या मुवमेंटला सोबतीला घेऊन मोटरसायकलवरनं जाताना माझे अनुभव एक भारताची मुलगी म्हणून कसे होते हे अनुभवण्याच्या कर्तृत्वाने मी ऍक्च्युली ओळखले गेले. पण त्याच्या आधी म्हणलं ओळख तर मी माझ्या आईची एक मुलगी आहे, जिला नवसाने आईने मिळवलेलं आहे. आणि जसं तुमचं आहे जिजाऊंचे बाळकडू, तर बाळकडू इतकं कडू होतं की त्याचा असर आता दिसतो तेव्हा ते जाणवतंय की हा त्याचं काहीतरी कारण होतं ते पाजण्याचं, आणि ते पाजण्यामुळे आज मी अशी घडली. त्यामुळे माझी ओळख सांगितली तर भारतातली एक मी मुलगी आहे आणि भारत की बेटी आहे. वा, खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयांचं नाव भारत की बेटी किंवा त्या प्रत्येक बेटीचं एक प्राऊड किंवा प्राईड असं हे
सिम्बॉलिक नाव तुम्हाला पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून मिळालं. त्याचबरोबर तुम्ही सद्गुरूंपर्यंत पोहोचलात आणि त्यांच्या माध्यमातून स्पिरिच्युअल जे काही धडे गिरवलेत किंवा मार्गदर्शन मिळालं, हे खरंच खूप अमेझिंग आहे. जसं म्हणालात की एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली मुलगी, मी मुद्दामून महाराष्ट्रातली उल्लेख करतोय, जरी भारताची बेटी असली तरी पण, कारण महाराष्ट्रीय कल्चर जे आहे बरेचदा आपल्या इकडे मागे ओढून धरण्याचं एक हे आहे. मुलींना म्हणजे फारसं फ्रीडम दिलं जात नाही, अनेक गोष्टीत दाबून ठेवलं जातं. तर मला थोडक्यात आता सुरुवात आपण करायची आहे ती लहानपणापासून, कारण जन्माला यायच्या वेळेला किंवा जन्माला आलात त्यावेळेला फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं की सुरुवातीपासूनच हा डॅशिंगनेस, हे बोल्डनेस किंवा जे डिसिजन मेकिंग पॉवर म्हणतो, बिकॉज आज जी डिसिजन घेतलीत आणि कम्फर्ट झोन सोडून जगाच्या प्रवासाला बाहेर जाणं ही सोपी गोष्ट नाही. सो हे करेज येण्यासाठी सुरुवातीच्या काळात असं कोणत्या गोष्टी घडल्या की ज्यानं तुमच्यामध्ये काही क्वालिटीज निर्माण झाल्या किंवा प्रवासाला पुढं हा काहीतरी होऊ शकेल असं जे काही झालं, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. सुरुवात कशी होती? सुरुवात माझ्या जन्माच्या आधीच होते, बिकॉज माझ्या आई वडिलांच्या लग्नानंतर 6 वर्षानंतर झालेलं बाळ आहे. त्याच्यामुळे मी एक कोहिनूर आहे त्यांच्या घरातला, की जो 6 वर्ष त्यांच्या वेट नंतर मिळालेला आहे. तपस्या आहे त्यांची ती अक्षरशः. कारण घरात त्या काळात जेव्हा त्यांचं लग्न 80, 90, 80s मध्ये वगैरे झालं असेल, तर त्याच्यानंतर 6 वर्ष एखाद्या स्त्रीला घरात बाळ नाही, हीच एक डेंजर गोष्ट की इट वॉज नॉट एक्सेप्टेबल. त्यात माझ्या आईसाठी एक तिचं 18व्या वर्षी लग्न झालं, त्यामुळे ती पुण्यातनं एका लाडाच्या फॅमिलीतनं आली, पण तेवढा धाक पण होता. मग त्या फॅमिलीतनं आल्यावरती जेव्हा बाळ पोटात आहे आणि त्याला जर आपल्याला कळतंय की ते ऐकत असतं आपलं सगळं, ते हे करत असतं, ते करत असतं, तर तिच्याकडे असे साधनं नव्हते तेव्हा. किंवा बेसिकली बाकीच्या लोकांची मुलं ऑलरेडी अशीच मोठी झाली होती, पण माझ्या आईसाठी इट वॉज व्हेरी प्रेशियस. 6 वर्ष तपस्येनंतर एखादं फळ मिळणं हे तिच्यासाठी खूप रेअर आणि खूप प्रेशियस थिंग होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करून, चूज करून, राईट डिसिजन घेऊन ती पोटातनच मला ते सांगायची. म्हणजे लिटरली ती मला आता जेव्हा बसलो आम्ही की सांगते की मी असं सांगायचे की खाली पोटाचं म्हणजे नाळापर्यंत माझी नाळ आहे, त्याच्यातनं सगळा आनंदच जाऊ दे देवा. तर एवढंच मी सांगायचे, हेच माझा गर्भसंस्कार होता. आणि तिने हे सांगितलं की मी 3 वेळेस भागवत ऐकलं होतं. त्या टाइम मध्ये तिने 3 वेळेस भागवत ऐकलं होतं. तर ती म्हणली की एकदा भागवत ऐकलं तरी पुण्याचं समजतात, तुझ्या वेळेस 3 वेळेस ऐकलं गेलं होतं. तर ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो, हे तिचं खूप मोठं बिलीफ, हे माझं ऍक्च्युअली पोटामध्येच घडलेलं. त्यामुळे ते जेव्हा मी जन्माला आल्यानंतर मला सगळी सोसायटी, मी चिंचवडमध्ये मोठी झाले, कामद हाऊसिंग सोसायटी वॉज व्हेरी एकदम ब्राह्मणांच्या सराउंडिंग मध्ये मी मोठी झाले. त्याच्यामुळे स्तोत्र हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आय वॉज नोन एज सॅरलॅक अँड डेटॉल बेबी. कारण का प्रत्येक गोष्ट हायजेनिक, म्हणजे खेळणी, कपडे मी स्वतः बुचकळून डेटॉल मधनं असायचं. का तर तुला कसली अलर्जी, तुला कसलं काही हे इम्युनिटीला प्रॉब्लेम येऊ नये, तर ही तिची काळजी असायची. त्यामुळे आय वॉज नोन सॅरलॅक. का तर मला तेच चांगलं वाटायचं, त्यामुळे ती बिंदास मला सॅरलॅक द्यायची. हे तिचे 2 ज्या गोष्टी होत्या, आय वॉज नोन इन दॅट प्लेस फॉर दॅट 2 थिंग्स. हे बघितल्यावर मी म्हणलं त्या काळात माझी आई सॅरलॅक मला जर खायला घालायची, जिथे लोक दूध भाकरी, दूध भात असं काहीतरी खायला घालायचे, तर आई आणि बाबांचे दोघांचं, आणि बाबांचं बोलायला गेलं तर ही वॉज अत्यंत लिबरल पर्सन. बिईंग इन अ गव्हर्नमेंट ऑफिस ऑल्सो ही वॉज व्हेरी लिबरल. म्हणजे लिबरल विचारांचं काय असू शकतं, तर 10वी 11वीत ही वॉज नॉर्मल की तू मॉडेलिंगला जा, तुला छान दिसतेस, तू मॉडेलिंग करू शकतेस तू. आई म्हणायची अहो तिला शिक्षणाचे धडे द्यायला सांगा तुम्ही, तिला बीकॉम, ग्रॅज्युएट, सायन्स हे चांगलं, मॉडेलिंग करायला हे कुठला बाप म्हणतो. पण ते म्हणले ओके, इट्स ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं अपब्रिंगिंग अशा सराउंडिंग मध्ये झालं जिथे अजूनही संस्कारांना तेवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे आज आपण जर पाहायला गेलं की चिंचवड हे एकदम मोऱ्या गोसावींचं, चाफेकरांचं गाव आहे, त्यामुळे इम्पॅक्ट पडतो की कितीही नाही झालं तरी गणपतीचं मंदिर हे आपल्या सगळ्यांचं एक अविभाज्य घटक आहे. दुसरं झालं चाफेकरांचा चौक, हा आपल्याला दररोज चाफेकरांचं नाव आठवण करून देतो, हा की क्रांती, वी हॅव टू रिबेल. तर आईचं ऑलरेडी असं असायचं की माझं हे दोन्ही मुलं हे देशासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे, हे लहानपणापासून होतं. तर तिने त्याच्यामध्ये काय, लहानपणी आम्ही पुस्तकं वाचायचो. म्हणजे घरामध्ये एक किस्सा आठवतो मला की एक सिरियल लागायची आभाळमाया,
तर मी साधारण 1.5-2 वर्षांची असेल आणि केबलवरती त्या सिरियलचा पुढचा काय सीन असेल हे मी 2 वर्षाची होते तेव्हा सांगितलं. तेव्हापासून माझं आमच्या घरातला केबल बंद झाला. कारण आई म्हणली ही 2 वर्षाची पुढचा सीन सांगते आणि हिला जर आता मी आतापासूनच दाखवत राहिले सगळं तर ही मोठी झाल्यावर काय होईल. म्हणून आमच्या घरात केबल मी 10वी पर्यंत आलं नाही. मग तिने आम्हाला दोघांनाही म्हणजे माझ्या भावाला मला सवय ही लावली की तुम्ही पुस्तकं वाचा माझ्याबरोबर. मग पुलं पूर्ण वाचलेत आम्ही काय करायचो की रग घ्यायचो मस्तपैकी अंगावरती आणि दुपारचा टाइम जेव्हा शाळेत ना आलं की 10 पानं प्रत्येकाने वाचायचं. त्याच्यामुळे वाचन छान झालं. नंतर बऱ्याच लोकांना वाचताच येत नाही. म्हणजे त म प कुठे अनुस्वार स्वल्पविराम पूर्णविरामाला काय व्हॅल्यू आहे हे नाही शिकवलं जात आजकाल. तर ते आम्हाला लहानपणीच माहिती होतं आणि ते घरातनं आईने शिकवलं. तेव्हा इंटरनेट नव्हतं. माझी आई 12वी शिकलेली नव्हती कारण का लग्नानंतर तिची एक्झाम तिला देता आली नाही. त्यामुळे 10वी पास एका स्त्रीने कसं घडवलं मला तर एकतर पहिलं 2री पासून मला डोळे झाकून बस हे शिकवलं. डोळे झाकून बस हे आम्ही झोपा काढायचे मी लिटरली 2रीत. काय करणार आहे 2रीचं बाळ झोपच काढणार आहे. ध्यानाला बसणं एवढे मोठे शब्द कोणाला कळतात. पण मी 2री पासून जी बैठक लागली सवय ती मला आतापर्यंत म्हणजे ध्यानाला बसणं हे आमच्या सगळ्यांच्या रुटीन मधला एक भाग आहे. दुसरं राहिलं त्याच्यामधलं की पहाटे 4ला उठणे. ती लिटरली पहाटे 4ला स्वतःही उठली आजपर्यंत मलाही उठवते आणि त्याच्यामुळे आज मला आयुष्यातले जे 6 तास मिळतात त्याची मला एवढी व्हॅल्यू आहे की त्या 6 तासांमुळे मला माहितीये माझ्या आयुष्यात काय बदल घडतात. मला वेळच मिळतो अभ्यासाला. मी जगाच्या रेसमध्ये जाण्याच्या आधी मी प्रिपेअर्ड असते. आणि फायनली तिचं एकच म्हणणं होतं की मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. कारण का कितीही मराठी मी घरात शिकू शकते पण इंग्लिश कोण शिकवणार त्यांना. त्यामुळे त्यांनी आम्हाला इंग्लिश मिडियम मध्ये घातलं. ती म्हणली संस्कार मी हवे तेवढे धोपटून त्यांना घरी लावते पण इंग्लिश भाषा जर नाही शिकले तर नॉलेज कसं ऍक्सेस करते. कदाचित आईने ओळखलं असेल की ही जगप्रवास करणार आणि तिला इंग्लिश आणि त्याचे हे 3 जे निर्णय होते लहानपणीचे ते मला वाटतं माझ्यासाठी एक गुण होते. आणि उठणं बसणं लोकांमध्ये कसं वागायचंय कोणाला आदर कसा द्यायचा आहे हे तिने लहानपणी शिकवलेलं. त्याच्यामुळे आज मला वाटतं की ही राईड एक रिप्रेझेंटेशन होती. तिने मला काय शिकवलं किंवा एक व्यक्ती म्हणून काय घडवलं. कारण या राईडमध्ये कुठे डिग्री नव्हती कुठलंही ऑलिम्पिक्सचं मेडल नाही मिळालं मला. हे वर्ल्ड रेकॉर्ड झालं ते साडीचं मी म्हणजे कृतज्ञ आहे मी की साडी हा एका पेहरावाला एवढं रॉयल पेहराव आहे. पण कसं कोणी नोटीसच नाही केलं की घोड्यावरती जी राण्या सगळ्या लढल्या तर त्यांनी सुद्धा साड्यांमध्ये सगळे लढाई केल्या. बरोबर. पण तो पेहरावामुळे मला आज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं. नाहीतर जग प्रवास केलेला कित्येक मुली आहेत. 3री गोष्ट त्या सगळ्यांमध्ये असं मला वाटतं की उठणं बसणं आणि आदर देणं. मोदींसारखे व्यक्ती असू द्या किंवा सद्गुरू असू द्या किंवा इतके मोठे मोठ्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केलं या राईडमध्ये तर ह्या लोकांना पारख आहे लोकांची. आणि पारख असताना आपण सगळं काही एका मेलमध्ये नाही पाठवू शकत. माणसाचा ह्युमन टू ह्युमन जो एक कनेक्ट आहे तो माणूस नाही मिस आउट करू शकत. आणि ह्युमन टू ह्युमन कनेक्ट साठी कॅरेक्टर पाहिजे तुमच्याकडे. तुमचं स्वतःचं एक काहीतरी कॅरेक्टर पाहिजे आणि ते माझ्या आईने मला लहानपणीच बिल्ड केलं होतं. म्हणजे संस्कार असतील सगळं जे होतं ते आय थिंक दिस वॉज माय होल चाइल्डहुड. ग्रेट. मी नेहमी म्हणत असतो की म्हणजे असं म्हटलं जातं ना की आईच्या गर्भातच उमगते संस्कारांची रीत. नोईंगली अननोईंगली पण आईनं जे काही संस्कार दिले मग ते सकाळी उठण्यापासून असेल ध्यानाचं असेल. सो मी नेहमी सांगत असतो की एक आई काय करू शकते. बिकॉज आईनं जर ठरवलं निर्णय आणि निश्चय केला तर ती खरं तर विश्व परिवर्तित करू शकते. कारण या आईच्या हातात बरंच काय या स्त्रीच्या हातात बरंच काय. आणि मला वाटतं की हॅट्स ऑफ 10वी पास असताना सुद्धा आई किती विजनरी होती. आई किती करेजियस होती की तिने ते ठरवलं आणि आपल्या बाळांना त्या पद्धतीने दिलं आणि म्हणून ही रमा आज आपल्या समोर आपल्याला बघायला मिळते. रिअली ग्रेट. रिअली ग्रेट. थँक्यू. माझ्या आईचे खूप थँक्यू. कारण मी आईला म्हणते एकही जर धपाटा तू त्यावेळेस घातला नसतंच ना मला मे बी त्या सगळ्या गोष्टींचं रेपरकर्शन मला इथे कुठेतरी माझ्या फील्डमध्ये मला बघायला मिळालं असतं. आणि म्हणूनच आणि आय वुड हॅव ड्रॅग डाऊन मायसेल्फ समवेअर. आणि हे खूप आईबद्दल एवढी कृतज्ञता म्हणजे खरं तर आजच्या टीनेजमध्ये टीनेजर्ससाठी तुम्ही पण काम करताय. ह्या येणाऱ्या मुलींना किंवा टीनेजर्सना गाईड करायचं काम करताय. खऱ्या अर्थानं आजच्या टीनेजर्सला काय वाटतं की आई जेव्हा अशा काही संस्कारांची बात करायला लागते आई जेव्हा
स्वतःच्या बाळाला घडवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करायला लागते, त्यावेळेला या टीनेजर्सना बरेचदा असं वाटतं की हे म्हणजे विलन आहेत. पण त्या आईवडिलांनी दिलेली दिशा जर ऍक्सेप्ट केली तर मला वाटतं की अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व घडतं जे भारतासारख्या एका देशाला रिप्रेझेंट करतं किंवा प्रत्येकाला प्राऊड फील करतं. त्यामुळे जे कोणी टीनेजर्स असतील त्यांनाही मला असं वाटतं की त्यांनी खरं तर कुठेतरी पेशन्स ठेवले पाहिजेत. हे तुमच्या भल्यासाठी आहे आणि ते निश्चित तुमच्या आयुष्याला पुढे काहीतरी देणार आहेत. सो ज्या महिला ऐकत असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो की खरं तर आई ही अशी असली पाहिजे, ज्या पद्धतीनं आपल्या रमाबाईंची आई आहे, खरं तर तशी आई जर प्रत्येकाला लाभली तर अनेक रमाबाई आपल्याला भेटतील. एक मुलगीला करेज देण्याचं काम, धैर्य देण्याचं काम आई वडिलांनी या पद्धतीनं केलं पाहिजे असं मला वाटतं. सो अजून प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की हा झाला सुरुवातीचं एकदम गर्भसंस्कारांपासून तुम्ही सांगितलं की आईनं हे केलं, यानंतरचा प्रवास जो नॉर्मली विजन्स नसतात, असंच बालपण म्हणजे म्हणतो ना की हुदड्या मारण्यात, उड्या मारण्यात, गप्पा मारण्यात, खेळण्यात जातं. तर शाळेचं सर्वसाधारण 12वी पर्यंतचं एज्युकेशन करत असतानाचा काळ कसा होता? मला वाटतं याच्यामध्ये एकदा आईला मी विचारलं होतं की चूक आणि बरोबर कसं ठरवायचं, तर आईने एका वाक्यात उत्तर दिलेलं, जी गोष्ट लपवायला लागते ती चुकीची. मग तिने एवढं सांगितलं होतं की लपवणं म्हणजे जगापासून लपवणं नाही, तर आपण स्वतःही कित्येक गोष्टी स्वतःपासून लपवत असतो आणि एक आभास निर्माण करतो की सगळं छान चाललंय. तर तो आभासाच्या बाहेर जेव्हा तुम्ही स्वतःला खरं सांगताय त्या परिस्थितीत तुम्ही कुठे आहात आणि तिथे तुम्हाला स्वतःला तुम्ही योग्य वाटले की ती गोष्ट बरोबर. मग त्याच्यात जगाला काय वाटतंय, दुसऱ्यांना काय वाटतंय, आपल्याला काय वाटतंय हे काही मॅटर नाही करत, कारण का तुम्हाला स्वतःला ते कबूल होतंय. आणि ह्या थिंकिंगने तिने 10वी नंतर मला ज्या लेवलने एक्सपोजर दिलं आणि ज्या लेवलने तिने विश्वास दाखवला, कारण का मुलीच्या कॅरेक्टरला प्रत्येक वेळेस एक पुरुष तिच्या सोबत असेल तर तो एक तर भाऊ पाहिजे नाही तर घरातला कोणीतरी पाहिजे, हे अजूनही आहे. बरोबर. जर तो परपुरुष आहे तर त्याच्याबरोबरचे जे कांगोरे बांधले जातात ते तेव्हाही बांधलेच जात होते, आत्ताच बांधले जातात किंवा अचानकच बांधले जातात असं काही नाही. आणि ते रीत आहे, पण त्या रीतीच्या पलीकडे जाऊन जेव्हा माझ्या आईने माझ्या बरोबर उभी राहून जेव्हा प्रत्येक गोष्टीला तिथे उभं राहून फेस केलं की हा ठीक आहे, तिचा मित्र आहे, असू शकतो मित्र, प्रत्येक जणच भाऊ ही जागा नाही घेऊ शकत, प्रत्येक जण घरातलाच माणूस असू नाही शकत, कोणी मित्र असू शकतो, कोणी कर्मचारी असू शकतो, कोणी तिच्या सोबत असेल, कोणी तिच्या खाली काम करत असू शकतो. तर तो जो 11वी मध्ये, कारण मी 11वी मध्ये अगरबत्त्या विकायला लागले. का विकायला लागले अगरबत्त्या? कारण मला हे माहिती होतं की आर्थिक दृष्ट्या मी जर इंडिपेंडंट असेल तर माझ्या फ्रीडम ऑफ चॉईसला काहीतरी व्हॅल्यू आहे. नुसताच नाही तर मी फ्रीडम ऑफ चॉईस, कित्येक मुलं आता काय मला माझा फ्रीडम पाहिजे. अरे पण चॉईस करायला तुझ्याकडे पैसे आहेत का? ते फ्रीडम तू तर पैसे आई वडिलांकडनं घेतोय आणि तू म्हणतोय मला फ्रीडम ऑफ चॉईस पाहिजे. मग कुठली मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, आजची परिस्थिती त्यांची तीच आहे की तुमच्याकडे राहतं घर जे आहे ते तुमच्या वडिलांनी कसं तरी बनवलेलं, तुमच्याकडे जी गाडी तुम्ही वापरता ती इन्स्टॉलमेंट वरती आई वडिलांनी आणलेली, तुम्ही जे शिक्षण घेता त्याच्या फी ज्या आहेत त्याची तुम्हाला कल्पनाच नाहीये किती फी आहे. रोजचा जो तुमचा उठता बसता खर्च आहे, बाहेर गेलं की आजकाल 300-400 रुपये हे सहज जातात. तुम्ही कितीही सर्वसामान्य अगदी मध्यमवर्गीय त्याच्याही खालच्या घरातनं असाल, तुमच्याकडे 500 रुपये खिशात लागतात. 500 रुपयाशिवाय होऊ शकत नाही. मग जर 500 रुपयाप्रमाणे आता आपण कॅल्क्युलेट केलं तर वर्षाला आपल्या महिन्याला खिशात 15,000 रुपये पाहिजेत. ते 15,000 एक्स्ट्रा आहेत आणि तुम्ही कितीही कमी म्हटलं तरी एक 12-15 हजार रुपये एक्स्ट्रा देणं आई वडिलांनी, हे फ्रीडम ऑफ चॉईस त्यांनी नाही केलं. म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस हे आप कमाईवरती पाहिजे, बाप कमाईवरती नाही पाहिजे. मग हे मला 11वीतच कळलं. मी आईशी बोलल्यावरती आई म्हटली तुला काय वाटतंय 10वी नंतर काय जॉब मिळणार आहे? तर त्यांचं एक कंपनी होती फाळके म्हणून, तर त्या एजन्सीमध्ये त्यांचं होतं की फील्ड जॉब तुमचा 3 महिने पाहिजे, की तुम्ही फील्ड वर्क केलं पाहिजे. तर त्या फील्ड वर्क साठी माझ्या आईने सुद्धा अगरबत्त्या विकल्या. आज माझे वडील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत पिंपरी चिंचवडचे, पण रिटायर्ड होईपर्यंत त्यांना हे कळत होतं की आपली मुलगी इंडिपेंडंट बनतीये, ती 1 रुपया कमवायला शिकतीये आणि इतक्या लवकर शिकतीये, तर आपण तिला सपोर्ट केलं पाहिजे. त्यामुळे माझ्या आईने असेल, माझ्या वडिलांनी असेल, मी स्वतः असेल आणि माझ्या भावाने तर बॅकअप दिला मला कम्प्लीट कंटिन्युअस. लहान असताना सुद्धा त्याच्याकडे असे काही कंटिन्युअस डिसिजन्स आले की मी एक्सपेरिमेंटल झोन मध्ये असायचे कंटिन्युअस, अजून सुद्धा मी एक्सपेरिमेंटल झोन मध्ये असते, पण त्याला स्टेबिलिटी निर्माण करणं फॅमिलीसाठी गरजेचं झालं कायमस्वरूपी, की ही फिरतीये, मला एका ठिकाणी थांबणं गरजेचं. त्यामुळे तो कंटिन्युअस थांबत राहिला. त्यामुळे 10वी ते 12वी
एक तर चाटेमधले संस्कार, चाटेमध्ये मी शिकायला होते, त्यामुळे चाटेमधलं जे अपब्रिंगिंग होतं दॅट वॉज व्हेरी मच ऑफ प्रॅक्टिस, की प्रॅक्टिसला डिसिप्लिनला खूप व्हॅल्यू होती. ते मेंटॉर्स चांगले मिळाल्यामुळे 10वी-12वी छान निघाली माझी. आणि त्याच्यात आईचे बॅकअप हे की वेळ असेल तेव्हा तू हे कर ते कर. त्याच्यामध्ये भरपूर मित्र मैत्रिणी, बंक मारणं, मजा करणं. मजा मी काही सोडलेली नाही. अजूनही आयुष्यामध्ये माझा एक एथिक आहे की लाईफ मजा आली पाहिजे लाईफ जगताना. बाकी ते टेक्निकल गोष्टी, संस्कार हे ते आलेलं आहे. पण एक क्रायटेरिया आमच्या घरात आईनेच लावलेला आहे की मजा आली पाहिजे. तुम्ही काही काम करा, तुम्हाला जर मजा येत नाहीये तर ते तिथे सोडून द्या, काही उपयोग नाहीये त्या कामाचा अल्टिमेटली. त्यामुळे हे किस्से जे आहेत, दॅट जर्नी वॉज नॉट इझी, बट दॅट जर्नीचा पर्स्पेक्टिव्ह जो आमचा बघायचा होता वॉज व्हेरी क्वाईट इझी गोईंग, की हा हे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे, काय आपल्याला हे फ्रीमध्ये थोडी येणार आहे. पण तेव्हा जे अनुभव मिळाले, अगरबत्त्या सेल करताना मी सेल्स शिकले, की मी ख्रिश्चन लोकांना सुद्धा अगरबत्त्या विकून आले. मला कळलं तिथे की अरे डोक्यावरती बर्फ तोंडात साखर हा मंत्र किती मोठा आहे सेल्स मधला. आणि हे 11वीत, म्हणजे इट वॉज सच अ स्मॉल टाइम, आय वॉज एबल टू बी मोल्ड. म्हणजे मी म्हणते ना नेहमी की मडकं जोपर्यंत शिजलेलं नाही, भाजलेलं नाही, तोपर्यंत त्याला काय हवा तो आकार द्या. एकदा तो भाजलं की तुम्हाला फोडावंच लागतं. त्यामुळे मी अजून माझं मडकं भाजून दिलेलं नाही, जचवूड की हा ते आहे. पण लर्निंग वॉज ऑलवेज थिंग फॉर मी. आय हॅव एक्सपिरियन्स्ड एव्हरीथिंग जस्ट विथ अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ लर्निंग, की मला यातनं शिकायला काय मिळणार आहे. वाईट अनुभव येतच राहतात, पण त्या वाईट अनुभवांच्या पलीकडे आपल्याला शिकायला काय मिळालं याचं अनालिसिस करायला जरी आपण 1-2 दिवस दिले स्वतःला, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की हे तर चांगलं झालं त्यातलं, हे आपण पुढच्या वेळेस प्रिकॉशन्स घेऊयात. ह्या गोष्टी मला 12वी पर्यंत कळल्यात. म्हणजे आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट आय हॅव टू से येस टू, आणि मला नो कशाला म्हणायचं. मी 100 गोष्टींना नो म्हणते. जास्त महत्वाचं आहे, कारण मुलींना मला असं वाटतं सर की नो म्हणायला खूप लवकर शिकवलं पाहिजे, की नाही हे मला जमत नाहीये, हे मला करता येणार नाहीये, हे मला पेलवत नाही. पीपल प्लीजिंग मध्ये जाऊन 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 एवढा इमोशनल ड्रेन, फिजिकल ड्रेन, मेंटल ड्रेन तुम्ही करून घेता. मुलींना मी तर हे ऍडवाइस करेल की पटकन नाही म्हणता आलं पाहिजे. हे नाही आवडत मला, हे नाही जमत मला. आजकालच्या संस्कारांमध्ये हे नाही दिसत की तुम्ही 99 गोष्टींना नो म्हणा, पण दॅट वन थिंग विच यू रिअली लव्ह, ह्याची क्लॅरिटी जर तुम्हाला यायची आहे तर तुम्ही एक्सपिरियन्स तसे घेतले पाहिजे. तुम्हाला जर एक्सपिरियन्सच नाही आहे तसा, तर तुम्ही काय करणार आहे. त्यामुळे हे मला वाटतं की 10वी ते 12वी मध्ये मुलांना हे क्लिअर झालं पाहिजे. त्यामुळे द पायलट स्टेशन जे मी इन्स्टिट्यूट माझं रन करते, त्याच्यामध्ये वी जनरेट हॉबी कोर्सेस दॅट आर नॉट युअर टेक्निकल स्टडी अँड सिलेबस कोर्सेस, बिकॉज आय थिंक की पॅशन जनरेट करणं एव्हिएशन बद्दल गरजेचं आहे. पहिलं 12वी नंतर टेक्निकल क्लासेस भरपूर आहेत, पण पॅशन म्हणजे इंटरेस्ट मधनं पॅशन पर्यंतचा प्रवास कोणी शिकवतच नाही. इंटरेस्ट असणं की मला खूप छान बॅट चालवता येते म्हणून मला क्रिकेटर आहे मी, पण ऍक्च्युअल मध्ये एखाद्या ICC वर्ल्ड कप मध्ये रिप्रेझेंट करणं भारताला इज अ गोल. इट्स अ गोल, इट कॅनॉट जस्ट बी अ ड्रीम. आणि तोच प्रवास मी माझ्या भारत की बेटीमध्ये पण सांगते की आय ऑलवेज से इट की स्वप्न ते गोल आणि त्याचा ऍक्शन प्लॅन करून ऍक्च्युअल ऍक्शन्स घेण्यापर्यंतची जी जर्नी आहे ती मी इथे देते तुम्हाला. की भारत की बेटी BKB फॅम हे मी जे बोलते कंटिन्युअस, तर ramabai_official ह्या पण पेजवरती जरी कुणीही मला सर्च केलं, त्या सर्च मध्ये सुद्धा हे कळेल की आय एम नॉट रिप्रेझेंटिंग द शोकेसिंग अँड लक्झरियस स्टाईल ऑफ लिव्हिंग. आय एम जस्ट शोईंग इट द वे इट इज. आय एम नॉट डिसाइडिंग ऑल्सो की हे एकदम स्पेसिफिकली खूप भारी आहे, आणि मी हे डिसाईड नाही करत की हे एकदमच हलकं. आय एम शोईंग इट द वे इट इज, ऍज इट इज. त्याच्याने काय होतं, माझं बर्डनच कमी होतं ना. मी माझ्या स्वतःला एक्सेप्ट केलेलं आहे, मला काही दाखवायचंच नाही. मी जशी आहे म्हणजे तशी आहे. त्यामुळे हे मला वाटतं माझं आयुष्य 10वी ते 12वीच्या टप्प्यात खूप गेलं. कारण का चाटेमध्ये इट वॉज व्हेरी स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट. घरी इट वॉज ऑलवेज अबाउट की तू स्वतःला ट्रॅकवर ठेवतेय का, म्हणजे यू आर नॉट बिंग डिस्ट्रॅक्टेड बाय समथिंग विच इज नॉट नेसेसरी इन युअर लाईफ. हे माझ्या आईला खूप काळजी असायची, कारण का तिला डिसिप्लिन फार आवडते. मग मला ते कंटिन्युअस असायचं की मार्क जागेवर पाहिजे, पहाटे 4ला उठलं पाहिजे, आपण स्वतःचा अभ्यास नीट करतोय ना, मग बस, मग बाकीचं सगळं सॉर्टेड आहे.
मग बाकी तुम्ही मजा करा, मग तुम्ही खा प्या, कुठे मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जावा. शी वॉज नॉट रिअली बॉदर्ड ऑफ इट. आणि मला वाटतं आई वडिलांनी ते इज ऑफ लिव्हिंग कॉलेजमध्ये द्यायला पाहिजे मुलांना. 100 वेळेस फोन करणं, विनाकारण बर्डन दिलं जातं की तुला कळतंय का, आणि तुला असं मोठा माणूस जो झालेला आहे ना तो अनुभवी झालेला आहे म्हणून तो मोठा होतो. मला वाटतं तो चुका करत नाही म्हणून मोठा होतो. हे कधी, हे मिथ आहे पूर्ण. हे की तुम्ही चुका करत नाही म्हणून तुम्ही मोठे आहात, नाही, त्याचे अनुभव मोठे आहेत म्हणून त्या माणसाचं मोठं होतं. पण अनुभवच घ्यायला मुलांना सोडत नाहीत. ऍब्सोल्युटली. देयर इज ओव्हर पॅम्परिंग जिथे तिथे आपल्याला पाहायला आणि ओव्हर प्रोटेक्शन रिअली. ऍब्सोल्युटली. याच्याच पुढे मला विचारायचं होतं की घरात वडील जॉब करत होते कुठेतरी, म्हणजे नोकरीचं वातावरण होतं, पण त्या वातावरणात सुद्धा उद्योजकतेचं बाळकडू कुठून आलं? आणि उद्योग जसं की इथे 2 प्रश्न आहेत. एक तर 12वी झाल्यानंतर प्रत्येक सर्वसाधारण या एज मधल्या त्या मुलाला आणि इव्हन घरातल्यांना वाटत असतं की राईट करिअर चॉईस. तर ते करिअर चॉईस निवडताना त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि ते कसं निवडलं किंवा काय निवडलं, आणि त्यानंतर उद्योजकतेकडे का आणि कसे वळालं? मला वाटतं पहिलं तर अजून एका पॉडकास्टमध्ये मी म्हटले की आईने एक शिकवलं होतं, 2 रुपयाची कोथिंबीर 4 रुपयाला विकता आली की तुमचं आयुष्य सॉर्टेड. हे तिने एकदम एका वाक्यात सांगितलं होतं की 2 रुपयाची जर कोथिंबीर आहे ती तुम्हाला 4 रुपयाला विकता आली तर जग हे. आणि त्याच्यावरती तुम्ही इतकं सोपं केलं. आणि ते मला वाटतं की मी करत चाललेली आहे. म्हणजे एक मिडल क्लास मधले जे संस्कार आहेत त्यांना मी पॉलिश करत चाललेली आहे, की त्याची एक व्हॅल्यू ऍडिशन होती आजकाल मुलांमध्ये, की संस्कारांना व्हॅल्यू आहे, उठण्या बसण्याला व्हॅल्यू आहे. ते असंच नाही किंवा त्याला पैशांमध्ये तोलमोल नाहीये त्याची. तर हे मला वाटतं की हे कुठेतरी एंटरप्रेनरशिप हे तिने मला ऑलरेडी शिकवलं होतं की कोथिंबीर विकायची म्हणजे आपल्याला जाऊन रस्त्यावरती बसायला लागणार, मग आपल्याला तिथे ते विकावं लागणार. हे थॉट लहान 12वी मध्ये माझं एज काय आहे 18 इयर्सच्या मुलाच्या डोक्यात जे काही विचार येतात किंवा जे काही थॉट्स येऊ शकतात तेवढे मी ऍज ट्रान्सपरंटली इथे मांडण्याचा का प्रयत्न करते, कारण हेच विचार येतात. अजून सुद्धा हेच विचार असतात की अच्छा आता एंटरप्रेनर म्हणजे आता काय झालंय, नवीन नाव स्टार्टअप. तुम्ही कोथिंबीरच विका, फक्त तुम्ही त्याला फक्त पॅकेजिंग करून विका, तर दॅट इज अ स्टार्टअप. पण मुळात मला असं वाटतं की आईने जे सांगितलेलं आहे, एंटरप्रेनर तोच असतो जो पैसे घरी आणतो. सो बेसिकली ते जे गणित मला कळलं, आणि बाबांचं जे काटकसरीने कंटिन्युअस मॅनेज करत राहणं. कारण का नोकरदार वर्गामध्ये हे असतं की तुम्हाला फिक्स्डच इन्कम असतो, त्याच्यामुळे तुमची ग्रोथ फिक्स्ड असते. आणि मला हे कळलं होतं की जर मला काहीतरी युनिक करायचंय, चाकरी बाह्य जीवन जगायचंय. माझी आई नेहमी म्हणायची की थोर पुरुष हे चाकरी बाह्य जीवनात असतात, ते चाकरीत येत नाहीत, ते चाकर तोडतात आणि ते बाहेर पडतात. हे ती घरात बसल्या म्हणजे आमच्या चर्चा ह्या अशाच असायच्या की इंटलेक्च्युअल, आणि त्यात ते चाकरी बाह्य नको. म्हणजे चाकरी बाह्य म्हणजे काय, तर आपलं एक हे की चाटेमधनं मुलगा 12वी पास आउट होतो, मग तो IIT ला जातो म्हणजे खूप भारी, AI करतो आणि एका चांगल्या इंजिनियर कॉलेजमध्ये घेतो म्हणजे तो अजून भारी, आणि तो जवळ एका कॉलेजमध्ये शिकतोय पण घरी पण येतोय म्हणजे तो एकदम सेटल्ड स्टेबल लाईफ. पण त्या मुलाच्या मानसिक परिस्थितीचं होतंय काय, आज तो त्या मानसिक लेवलने हॅपी आहे का, हे आई वडिलांना वाटतच नाही. काही नाही विचारत आज कोणी की खुश आहेस का रे बाळा तू, नाही विचारत. हे माझ्या आईने लहानपणापासून विचारलं मला, हे अजून सुद्धा ती फोन करते तेव्हा ती विचारते तू खुश आहे ना, मग ठीक आहे, मग बस, मला बाकी काय नाही. ते खाणं पिणं आजकाल लोक विचारतात, जेवला का रे बाळा, जेवली का रे बाळा, तर ह्याच्या पलीकडे तुम्ही खुश आहे का हे विचारतच नाही आजकाल कोणी. आणि ते होतं ऍक्च्युली 12वी नंतर. कुणालाही मुलाच्या आनंदाचं, मुलीच्या आनंदाचं काही फारसं पडलेलं नसतं, त्यांना त्या चाकरीत त्यांना मोल्ड करायचं असतं. तर तुम्हाला जेव्हा एक किंगडम चालवायचं आहे ना, जेव्हा एक सत्ता चालवायची, तेव्हा ते चाकर ओके. पण जर तुम्हाला बाळाला मोठं करायचं आहे ना, तर त्याला फुलू द्यावं, उमलू द्यावं, आणि तुमच्यात ते धाडस पाहिजे की त्याच्याकडे ते पोषण जातंय आणि ते त्याचं बहरतं, तर तुम्ही प्रेम केलं. म्हणजे माझ्या आईने पण ते सांगितलं, मला पण तेच वाटलं. 12वी नंतर प्रेम कळायला लागतं मुलांना मुलींना. तर मुलांना आणि मुलींना पण मला हे सांगावंच वाटतं की एक्सेप्ट करणं आणि त्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणं, आणि त्या स्वातंत्र्यानंतरही त्या व्यक्तीने तुम्हाला निवडणं, हे झालं तुमच्या प्रेमाचं खरं कौतुक. नाहीतर मग तुम्ही फक्त असा कंट्रोल ठेवायचा, असंच व्हायला पाहिजे मग सगळं छान आहे, तसं नाही झालं तर मग ते छान नाही. हे मला समज 12वी नंतर यायला लागली
की जगामध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत. मी FY ला गेले, FY मध्ये भरपूर SNDT मध्ये मी होते, त्यामुळे SNDT मध्ये मुलींचं कॉलेज, मी मुली बघायचे, मुलांचे बाहेर असे ताफे बघायचे थांबलेले, आणि मी म्हणायचे हे काय. आणि हे मी 10वी पासून मला मित्र वॉज व्हेरी नॉर्मल. घरामध्ये जेंडर न्यूट्रॅलिटी वॉज व्हेरी कॉमन. म्हणजे माझ्या भावाने सुद्धा झाडून घेतलेलं घरात चालतं, मी बाहेर सामान आणायला गेले तरी घरात चालतं. हे असं फार कौतुकास्पद नव्हतं की अरे मुलगा स्वयंपाक करतोय, मुलगा झाडून घेतोय, असं काही नव्हतं. मुलगा मुली हे जेंडर आमच्याकडे कधीच डिझॉल्व्ह झालेलं. त्यामुळे 12वी नंतर हे मी बघायचे, हे काय वेगळंच आहे, ताफा इथं बाहेर थांबतो, ह्या मुली बाहेर येत आहेत आणि यांचं काय चाललंय, आणि माझ्यासाठी हे ऑर्डिनरी होतं. त्यामुळे जेव्हा ते एक इन्फॅच्युएशन असतं ना की हे नवीन आहे काहीतरी, तेव्हा आय वॉज मोर फोकस्ड ऑन व्हॉट आय हॅव टू डू इन माय लाईफ. हे जे होतं ना, तर त्याच्यामध्ये मला कळलं की नोकरीमध्ये हे होणार नाही. नोकरीमध्ये जी नीड आहे इंटेलेक्च्युअली, कारण इंटेलेक्च्युअल ग्रोथ तुम्ही जर माझा प्रवास बघितला ना तर एवढी वाढलेली आहे की आय नीड इंटेलेक्च्युअल पीपल अराउंड मी. आय नीड पीपल हू टॉक अबाउट थॉट्स. आय नीड पीपल हू अंडरस्टँड लाईफ. म्हणजे त्यांचे सोल आहेत ना सॉइल मध्ये गेलेले नाही आहेत. आय ऑलवेज से की सोल शुड बी इन युअर बॉडी बट युअर सॉइल शुड बी ऑलवेज देअर. तर ते मला कळायला लागलं की अरे जिवंत माणूस आणि नुसतंच मड चालणारं काय असतं. तर इंजिनिअरिंग त्यामुळे मी नको म्हणले. दॅट वॉज द बेस्ट डिसिजन आय डिड इन माय लाईफ की म्हणजे डॉक्टरी, इंजिनिअरिंग किंवा टिपिकल काही कोर्सेस मी म्हणणं मला नाही होणार ते, आणि ते मला करायचं नाही. मग काय करायचंय, मी काहीतरी करेल पण मला हे नाही करायचं. मग मला भरपूर वेळेस बाबांनी पण विचारलं की करायचं, मी म्हणे लग्न लावून टाका माझं, सरळ सोपं, कशाला ते इंजिनिअरिंग नंतर लग्न लावायचं, आधीच लग्न करून टाकते, मला सोपं होईल. मग म्हणायचं असं कुठे असतं का, म्हणलं मग तसं कुठे असतं का की सगळे इंजिनिअरिंग करतात म्हणून आपणही इंजिनिअरिंग करायचं. तेव्हा आईला भीती वाटली होती की सगळ्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे होतंय, हिचं वेगळंच काहीतरी काय चाललंय. पण तेव्हा स्टार्टिंगला मी IASचा विचार केलेला, आणि त्यानंतर मी म्हणलं की आयुष्य हे जगण्याची गोष्ट आहे, इट शुड बी कलरफुल फॉर मी. अगदी बरोबर. आणि त्या कलरफुल वेने आयुष्य जगताना IAS म्हणून खूप डिसिप्लिन येते, आणि तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवण्याच्या मला केपेबिलिटीची वाटलं नाही तेव्हा की मी एक IAS म्हणून मी इमॅजिन नाही करू शकले स्वतःला. आणि देन आय वॉज लाईक की मग मी बिझनेसमध्ये खूप एक्सप्लोर केलं स्वतःला की व्हॉट आय कॅन अर्न, व्हॉट आय कॅन इन्व्हेस्ट इन टू. मी पैसा शिकले, कसा येतो कसा जातो. आणि आय थिंक वडिलांच्या याच्यामध्ये रोल एवढाच होता की स्टेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्टेबिलिटी. आय वॉज सो फर्म इन फायनान्शियल बॅकग्राऊंड ड्यू टू हिम की जे बेसिक स्वतःच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि एक्स्ट्रा थोडीशी मज्जा, ह्या 5ही गोष्टी आजही मला वाटतं की माझ्या बाबांमुळे मला आय कॅन कॉन्फिडेंटली से की आय एम रिलॅक्स्ड, फुलफिल्ड आहेत. आणि ते त्यांचे डिसिजन्स होते त्यावेळेसचे की त्यांनी त्या सर्टन वेने डिसाईड केल्यामुळे आम्ही आज इथे लँड अप होऊ शकतो आय थिंक. आणि त्या ट्रस्टने दोघांचाही फ्रीडम की तुम्हाला हवं ना ते करा, दोघांना सुद्धा तो फ्रीडम आहे, तुम्हाला हवं ते करा. आणि मला असं वाटतं की 12वी नंतर तुम्ही चांगले मित्रमैत्रिणी व्हायला पाहिजेत मुलांचे. आणि त्या मित्रमैत्रिणी होणं म्हणजे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या गप्पा मारणं किंवा दारू पिणं सोबत म्हणजे नसतं. यू हॅव टू कम आउट ऑफ युअर ओन एज चा कम्फर्ट, इव्हन ओन क्रिएटिव्हिटी. नाही, तुम्ही एज एक क्रॉस झालेलं असतं की तुम्ही स्वतःची एक ब्लूप्रिंट ठरवलेली असती, त्याच्या कम्फर्ट झोन मधनं तुम्हाला डिस्कम्फर्टेबली. माझी आई मार्वलचे मूवीज बघते अजून सुद्धा, का तर माझ्या भावाशी बोलता यावं, किंवा ती सिरीज बघते नेटफ्लिक्सच्या ज्याच्याने माझ्याबरोबर तिला काहीतरी बोलण्याचे टॉपिक्स मिळावे. हे मला नाही वाटत आज पॅरेंटिंग मध्ये होतं की तुम्हाला माहितीच नाहीये की व्हॉट दे आर फेड इन देअर ब्रेन अँड यू कॅनॉट रिलेट. रेलेव्हन्सच क्रिएट नाही करत आई वडील, फक्त काय म्हणतात आम्ही तुझे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहे, पण कसे. ज्या आज आपण म्हणतो जनरेशन गॅप, मला वाटतं की तो तुमच्या आईने खूप छान रिकव्हर केला. हो अगदी. आणि तिला माहितीये की CCD मध्ये 2-2, 3-3 तास गप्पा मारायच्या म्हणजे काय, किंवा कोल्ड कॉफीचा महत्व त्या मुला किंवा मुलीच्या आयुष्यात किती आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर देम, सो यू हॅव टू एक्सेप्ट अँड एम्ब्रेस इट. अँड इट शुड नॉट बी एम्ब्रेस्ड इन व्हेरी मच ऑफ डिस्कम्फर्ट अँड डिफिकल्टी. इट शुड बी ॲट इज. कारण मित्राला पाहिजे आपल्या, मैत्रिणीला पाहिजे आपल्या, म्हणून आपण काही करतो. तर मला वाटतं हे पॅरेंटिंग मध्ये आजकाल मिसआउट दिसतो. आणि दॅट्स द रिझन BKB फॅम मध्ये एक रमाताई म्हणून मी कंटिन्युअस असते की तुमची ताई आहे तुमच्याशी कनेक्ट करायला, रेलेव्हन्सी क्रिएट करायला, कारण त्यांना बोलायचं असतं.
त्या सगळ्यांना इतकं एक्सप्रेस करायचं असतं. दे हॅव क्रिएटिव्ह थिंग्स. सगळे मुलं फक्त बादच आहेत आणि फक्त दारूच पितात असं नाहीये. देर आर लॉट ऑफ पीपल देर आर लॉट ऑफ युथ आय कॅन से हु आर हंटिंग फॉर क्रिएटिव्हिटी, की आम्हाला काहीतरी नवीन करायचंय पण आम्हाला सपोर्ट नाहीये, इन्फॉर्मेशन नाहीये, राईट गायडन्स, रिसोर्सेस नाहीयेत आणि त्यांना खूप उमेद आहे. द होप दे हॅव इज व्हेरी अप्रिशिएबल, कमेंडेबल, जे नाही वाटत माझ्यात सुद्धा कधीतरी असते मला. आणि त्यात मग पॅरेंट्सचा सहभाग कुठे येतो? तुम्ही चिल मारा ना त्यांच्या बरोबर. का त्यांना, तुम्हाला एकतर जग नाही माहिती, आज एआय वर जग चाललंय. आज एआय वर तुम्ही काही क्रिएट करू शकता, 2 मिनिटात तुमचं क्रिएशन होतंय. तुम्ही त्याला सांगताय अरे जरा तू जॉबला जा, व्यवस्थित काहीतरी कर, असं कर तसं कर, ते नकोय त्याला. त्याचं ऑलरेडी प्रेशर त्याला सोसायटी देतीये. दॅट कॅन नॉट बी रिकवर्ड बाय यू, बट यू कॅन ऍटलीस्ट सिट अलॉंग विथ हिम. सपोर्ट. आणि सपोर्ट पेक्षा पण चिल मारा. घरात मुलं चिल मारायला येऊ द्या, की हा मम्माने मस्त खायला केलंय, खावा प्या झोपा मजा करा. कारण घर आज ते कम्फर्ट नेस्ट आहे आता. आणि ते मेंटल इलनेस साठी इट्स अ सिव्हिअर हाय टाइम टू नोटीस की पॅरेंट्स शुड अंडरस्टँड. मुलं घरी नाही येतात, मुलं बाहेर राहणं प्रिफर करतात आणि ते बाहेर राहताना त्यांची फॅमिली बिल्ड होतीये फ्रेंड्समध्ये. दे आर वे बियॉन्ड. म्हणजे आज ब्लड रिलेशन खूप डिझॉल्व्ह झालेले दिसतात आपल्याला. अगदी आधी जॉईंट फॅमिलीज का होत्या? कारण घरामध्ये लोक कम्फर्टसाठी यायचे. घरामध्ये लोक तारेवरची कसरत करायला नाही यायचे, तारेवरची कसरत बाहेर असायची. आज घरातच तारेवरची कसरत आहे. एकही गोष्ट जर आपल्याला अप्रूव्ह करायची पॅरेंट्स कडनं तर त्याच्यासाठी हजारो वेळेस आदळापट आणि रडारड आणि चिडचिड का करायची? बिकॉज यू डोंट नो. खूप छान मुद्दा मांडला की पूर्वी घर म्हटलं ना तर खूप असं एक मस्त पीस आणि म्हणजे घरपण म्हणायचं, तिथे पीस मिळायचा, स्टॅबिलिटी मिळायची. आणि आज याच्या एक्झॅक्टली अपोजिट होताना बघतोय की लोक घरातनं बाहेर जायला बघतायत, डिस्कम्फर्ट होत आहेत घरात आल्यानंतर. मला वाटतं की इथे कुठे काहीतरी चुकतंय आणि हे आजच्या पालकांनी बदललं पाहिजे. खऱ्या अर्थानं यस, रमाताईकडून आपण अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. आतापर्यंत उद्योग किंवा करिअर किंवा या टप्प्यापर्यंत जाणलेला आहे, पुढच्याही गोष्टी जाणणार आहात. बट बिफोर दॅट, आता पॅरेंटिंग म्हणजे ज्या पद्धतीनं रमाबाईंच्या आईनं पॅरेंटिंग केलं, वडिलांनी पॅरेंटिंग केलं, त्या पॅरेंटिंग बद्दल तुम्हाला काय वाटतंय जरूर कमेंट करा आणि इथून पुढचा भाग आपण पुढे पाहणार आहोत. तो मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की कॉलेजपर्यंतचं लाईफ आपण बघितलं, आईनं खूप चांगला सपोर्ट केला. खरं पॅरेंटिंग खरं मी म्हणेन की आईकडून मिळालं. आईनं दिलेले हे मोलाचे संदेश खरंच खूप अफलातून होते. मला वाटतं की सोप्या भाषेत बिझनेस आईनं शिकवला. 2 रुपयांची कोथिंबीर 4 रुपयाला विकली की तू बिझनेसमॅन झाली किंवा आयुष्य तुझं सेटल झालं. म्हणजे किती सुरेख मार्गदर्शन आईनं केलं. सो याच्याही पुढे आता जेव्हा 12वी झालेली होती किंवा काही पुढे बिझनेस चालू करायचा होता किंवा अजून जी काही आता पावलं उचललीत, म्हणजे घरातनं अचानक एक यंग तरुण मुलगी साडी नेसून म्हणते की मी जगाची भ्रमंती करणार आहे आणि ती जग फिरायला निघते. या वेळेला अनेक अडथळे, अनेक अडचणी आल्या असतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रवास तर जाणारच आहोत, पण या प्रवासाला निघण्याच्या आधी किंवा जेव्हा तुझ्या डोक्यात हा विचार आला त्यावेळेला घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? जवळचे जे काही अगदी जवळचे फ्रेंड्स असतील, आई, वडील, भाऊ, यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? त्याच्याबद्दल जरा जाणून. मला वाटतं त्याच्या मध्ये एक पॅच होता जिथे लग्न हा विषय होतो. हो येस, की कंटिन्युअस असं असतं की लग्नाचं काय, आता लग्नासाठी स्थळ येत आहेत, हे होतं ते होतं. तर त्या पॅच मध्ये माझं लग्न ठरलेलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर मला हे जाणवलं की पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये माझं जेंडर एवढं हायलाइट केलं जातं. हा, म्हणजे हा जो अनुभव होता की म्हणजे लग्नाची बोलणी होतात आणि त्याच्यानंतर एक मुलगी आहेस तू, हे मला आयुष्यात कधी माहितीच नव्हतं एवढं की तू एवढी मुलगी आहेस. मी म्हणलं हे मला कधी एवढं हायलाइट करून सांगण्यातच नाही आलेलं. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला मी नाही लग्न करू शकत ते पुढे. कारण हे बऱ्याच लोकांना माहित नाही, दिस इज द फर्स्ट टाइम आय एम टेलिंग यू ऑन दिस पॉडकास्ट, की तिथे लग्न जमवल्यानंतर मी ते डिरेक्टली नाही म्हटलं. म्हणजे मला जे इतक्या वर्षांचं नाही म्हणायचं जे करेज आहे ते तिथे वापरावं लागलं. ते तिथे वापरावं लागलं की नाही, मी फक्त मुलगी नाहीये. म्हणजे मी फक्त एक मुलगी आणि तुला एक जेंडर वेस्ट एक कंडिशनिंग आणि फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये तुला आता बसायचंय आणि फिट इन व्हायचंय. तर मी तेवढी स्वतःला श्रिंकच नाही करू शकले. माझं कॅरेक्टर एवढं एनलार्ज झालेलं होतं की त्या लिमिट पर्यंत इफ आय वुड हॅव श्रिंक मायसेल्फ आय वुड हॅव ब्रोकन डाऊन.
आणि मला हे वाटतं की कित्येक मुलींचा आयुष्यातला हा पॉइंट आहे ना, हा येतो आणि ह्यातनं त्या ब्रोकनच होतात आणि ब्रोकन एक सोल फिरत राहतं. ऍक्च्युली ब्रोकन का होतात? कारण आई वडिलांचं प्रेशर असतं, घरच्यांना काय वाटेल, वडिलांना किती दुःख होईल, आईला काय दुःख होईल, अशा प्रकारचं ती विचार करत असते. मला इथे पॉइंट आउट करून विचारायचं आहे की जेव्हा नाही म्हटली तू, त्यावेळेला आईचा, वडिलांचा रिॲक्शन काय होतं किंवा त्यांचं म्हणजे काय? नॉर्मली फॅमिलीमध्ये जर आज बघितलं, जेव्हा मुलगी नाही म्हणते तर खरं तर त्या घरावरती, त्या आई वडिलांवरती असं आभाळ कोसळल्यासारखं पिक्चर आजपर्यंत आपण पाहिलं. सो तुझ्या घरातलं काय हे होतं? मला वाटतं फर्स्ट डे जेव्हा तो निर्णय मी सांगितलं की मला नाही जमणार हे लग्न करायला, तेव्हा दोघंही जरा घाबरले होते की अरे ह्या बोलणी झाल्यात, पुढे सगळं सांगितलंय, माहिती झालं लोकांना, आता कसं होणार. हे प्रेशर जे येतं दॅट वॉज व्हेरी नॅचरल. बट वन नाईट पास्ट माझ्या आईलाही लक्षात आलं ना की मी काय घडवलंय, मी हे नाही घडवलंय. आणि देन शी सेड की मे बी आपली चॉईस, आपण मे बी चॉईस करायला चुकलो, वी कॅन करेक्ट इट एनी टाइम. कारण का प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात, पण माझ्या मुलीसाठी माझी जी अपेक्षा आहे ती फार वेगळी आहे. आणि मग ती फार वेगळी आहे. ती दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला कळलं तेव्हा ती म्हणली की ठीक आहे, असे अनेक प्रसंग अनेक लोकांच्या आयुष्यात येतात. लग्न होण्याच्या आधी जर तू निर्णय बरोबर करू शकतेस तर तू हुशार मुलगी आहेस. तू काय मुलगी नाही आहेस की लग्न झाल्यावर डिवोर्स करून घरी येतेस. त्यामुळे इट्स ओके. आणि दुसऱ्या दिवशी नंतर नॉर्मल झालं वातावरण. कारण का आम्ही घरामध्ये आमचा हा नियम आहे की आम्ही दुःखाच्या गोष्टींना फार हायलाईट नाही करत. आम्ही त्याला इतकं नॉर्मल ट्रीट करतो की त्या पास आउट होऊन जातो. त्यामुळे इट वॉज अ सॅड थिंग ओनली. बट आय थॉट की अच्छा, मी प्रोजेक्ट नाही करू शकले स्वतःला की माझं प्रोजेक्शन किंवा परसेप्शन समोरच्याचं एवढंच होतं की मी मुलगी आहे. माझं एक कर्तृत्व आता असलं पाहिजे की जे प्रोफेशन, जे कमवणं किंवा जे बेसिक क्रायटेरियाज आहेत त्याच्याही पेक्षा उठून दिसलं पाहिजे. सो बेसिकली देन आय थॉट ऑफ की देन लेट्स डू समथिंग विच नाव आय लाईक. त्यामुळे सद्गुरूंची जे इनर इंजिनिअरिंग कोर्स मी केलेला होता ऑलरेडी, त्यानंतर मी म्हणलं की सद्गुरूंचं काय म्हणणं आहे, 24/7 हॅपी राहता आलं पाहिजे. 24/7 हॅपी राहायला मला फिरायला पाहिजे, कारण मला फिरायला खूप आवडतं. म्हणलं लेट्स टेक दॅट. त्यानंतर मी मोदींचं भाषण ऐकलं होतं 15 ऑगस्ट 2022चं. 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये 5 रिस्पॉन्सिबिलिटीज मोदींनी प्रत्येक नागरिकाला दिले. बरोबर. त्यातलं शेवटचं होतं की तुम्ही भारतासाठी काय करताय. मी म्हटलं खरंच ना राव, मी सोफ्यावर बसते आपली आणि आपण काहीतरी कमेंट करत बसतो भारताविषयी की हे असं ते तसं. आपण भारताला काय देतो? आज सैनिक भारताला संरक्षण देतात, शेतकरी शेती देतात आणि अन्न पुरवतात. आज एक प्रत्येक एंटरप्रेनर, बिझनेस पर्सन टॅक्स देतोय आणि त्यातनं भारताला प्रगतिशील बनवतोय. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी काय करते म्हणलं, ऍटलिस्ट अँबॅसिडर म्हणून झेंडा मिरवू तर शकते. एक इंडियन अँबॅसिडर म्हणून मी माझ्या भारताचा झेंडा, माझा भारत किती भारी आहे हे मी एक मुलगी म्हणून दाखवू शकते. म्हणून मी हे ठरवलं की मी पुढचं वर्ष, पूर्ण 1 वर्ष मी माझ्या भारताची अँबॅसिडर म्हणून जगभर फिरणार. सो ते झाल्यानंतर आपल्याला सेलिब्रिटीचं शिक्षण कुणीही देत नाही, कुणीही सेलिब्रिटीज आपल्याला कसं बनायचं हे सांगत नाही. ते जेव्हा समजल्यानंतर आजपर्यंत लोकांनी हा प्रश्नच मला विचारला नाही किंवा अशा पद्धतीने विचारला नाही की मी त्यांना तसं सांगू शकते की बेसिकली मी 1 वर्ष माझं व्हॉलेंटिअर अँबॅसिडरशिप मी भारताला ऑफर केली होती, ज्याच्यामध्ये मी साडीला रिप्रेझेंट केलं, माझ्या संस्कृतीला किती ग्रेस आहे हे मी रिप्रेझेंट केलं. आणि किती जरी माझ्या चेहऱ्यावरती मी एकदम सौम्य दिसत असेल तरी माझ्या पायांवरती जो बळ आहे ते जगाचा प्रवास करू शकते. हे सहज एका प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, भारतातल्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट फक्त मी एका मोठ्या पडद्यावर नेली. आणि हे ऐकण्यासाठी तसे कान पण हवेत ना. आज फर्स्ट टाइम मला वाटतं मी प्रॉपर एक्सप्रेस का होऊ शकते, कारण द रिसिव्हर किंवा जे तुम्ही ऐकून घेताय त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं सेल्फ प्रोजेक्शन कुठे मांडलेलं नाही की तू फेमसाठी केलं असशील, मग तुला फेमस व्हायचं म्हणून केलं असशील. मला प्रत्येकाने प्रोजेक्शन जर केलं तर मला सद्गुरू म्हणतात आय एम अ ड्रामा क्वीन. मला ड्रामा क्वीन म्हणण्याचं रिझन त्यांनी, जेव्हा मी म्हणलं ड्रामा क्वीन का म्हणलंय, तर मग मेलबर्नला मी जेव्हा होते, मेलबर्नमध्ये एक स्वामी आहेत रामकृष्ण मिशनचे, ते म्हणले की श्रीकृष्णाला पट्ट राजा म्हणायचे का, तर तो प्रत्येकाला त्या इल्युजन मध्ये ठेवायचा आणि त्या इल्युजनला भेदून जो व्यक्ती तुमच्यापर्यंत कॅरेक्टर पर्यंत पोहोचू शकतो तो श्रीकृष्णाच्या जवळ असायचा. कारण का पूर्ण नारायणी सेना होती दुर्योधनाकडे, पण एकटा श्रीकृष्ण इकडे अर्जुना बरोबर होताच ना. आणि निवड
दुर्योधनाची आणि अर्जुनाची त्यांच्या चॉईसच्या हातात होती. त्यामुळे मग मला तिथे कळलं की हे इल्युजन मधनं जे माझे लोक आहेत, तर बरेच लोकांना ते अनुभवणं किंवा कळणं, ते सिंक होणं, ह्याला मला वाटतं की आपले ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज, ग्रेट संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, ह्या सगळ्या लोकांचे पण कर्तृत्व आता आपल्या 350-400 वर्षानंतर अनुभवतोय आपण. तर आपण तर किरकोळ मुंगी पण नाहीये त्यांच्या समोर. अक्षरशः आपण मातीचे 2 कण आहे त्यांचे. तर मी म्हणलं हे सगळं समजायला पहिले खंड किती आहेत हे लोकांना समजायला लागेल, त्याच्यात देश किती आहेत ह्याची जॉग्राफी पहिली पाठ पाहिजे. त्यानंतर मोटरसायकल एवढे तास चालवणं ह्याचा कसा अनुभव आहे हा नसेलच तर त्यांना ते कनेक्टच नाही होणार. आणि मोदी किंवा सद्गुरूंपर्यंत पोहोचेपर्यंत किती उमरे घासलेत, हा अनुभव हा मी कितीही पुस्तकं लिहिले तरी तो पोचणार नाही. आणि तसंच मला वाटतं सद्गुरूंनी मला बुद्धी दिली, कारण का थ्री कॉन्टिनेंट जेव्हा त्यांनी राईड केलं, मला म्हणजे मोदींना फेम म्हणून किंवा सद्गुरूंना फेम म्हणून भेटायचं नव्हतं. माझा इट वॉज अ रिस्पेक्ट की त्या वयात मी हे नाही करू शकत. हे मला रिस्पेक्ट होता की मी इमॅजिन केलं मी 70व्या वर्षी हे करेल, नाही करणार. मग त्यांची काहीतरी एक आतड्यांची जी पीळ आहे ती जास्त घट्ट आहे कशाची तरी. आणि सद्गुरूंचं सेफ सॉइल ते थोडी सेफ सॉइल राहून त्यांना थोडी त्याचा उपयोग आहे. म्हणजे दुसऱ्यांसाठी किती करावं तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आज मोदीजी विकसित भारत 25 वर्षानंतर ते आहेत का नाही आहेत. आज 78 वर्षाचा माणूस कॅमेरा समोर तरी रोज येतोय ना. एकही पिंपल नाही, एकही दमलेला चेहऱ्यातला फोटो नाही. किती एडिटिंग आपल्याला माहिती किती करू शकतो आपण. पण तेच काय फक्त 78व्या वर्षी मेकअपने नाहीयेत. तेच स्वतःचं कुठेतरी एक अधिष्ठान मांडून आपण एका ध्येयापर्यंत जेव्हा जायचं आपल्याला वेळ असतं तेव्हा ते येतं. आणि मला वाटतं की हे दोघं जण जेव्हा माझ्या बॅकिंगला होते तेव्हा मी स्वप्नांमध्ये बिलीव्ह करायला लागले की स्वप्न पूर्ण होऊ शकतात. कारण सद्गुरू मला राईडच्या आधी किमान 3-4 महिने आधी भेटले होते, तेव्हा माझं अगदी काही प्लॅनिंग नव्हतं. कारण मी सर्वसामान्य मुलगी, मला रिसोर्सेस काय कोर्सची फी भरून किंवा असं काहीतरी करून जरी इच्छा असेल तरी योग्य मार्गदर्शन देणारा व्यक्ती आहे हे नाही कळत आपल्याला. कोर्सेसला आई वडिलांची फी भरण्याची खूप तयारी असू शकते, पण आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतंय ह्याचा एक मोठा पुरावा होता सद्गुरू. कारण का 3 कॉन्टिनेंट्स त्यांनी स्वतः राईड केले होते. त्यामुळे त्यांनी अगदी वडीलधारी व्यक्तीसारखी काळजी करत मला विचारलं होतं की तू आहे ना थर्मल्स घाला सगळीकडे आणि छान राईड करताना हे कर ते कर. अगदी तेवढंच त्यांचं होतं. बाहेरून लोकांना काय वाटतं की काय बोलणे असतील, किती पैसे दिले असतील. पैशांचं मोल हे फार किरकोळ आहे. जे अनुभव पाठीशी लागतात ना माणसांच्या त्याच्या पलीकडे पैशांचं मोल शून्य आहे. हे मला वाटतं मी तिथे खूप चांगलं मला अनुभवता आलं की स्वप्नांना नुसते पैसे लागत नाहीत. स्वप्नांना आपण जर एक पाऊल करतोय पुढे तर जगातले असंख्य चांगले लोक आपल्या पाठीशी येतात. पण आपलं त्या गोष्टी सपोर्ट करतो. येस. आणि मला वाटतं युनिव्हर्स वगैरे आपण जे बोलतो ते युनिव्हर्स माणसांच्याच रूपात येतं. एक्झॅक्टली. माणसं, साधनं, नाहीतर मग आलेली ती वेळ. कितीतरी वेळेस असं असतं की आपण सगळं योग्य असतं पण ती वेळ नसते, मग ते युनिव्हर्स येतं. मला असं वाटतं की युनिव्हर्सचं प्रोजेक्शन इतकं लोकांनी मॅनिफेस्टेशन मध्ये केलंय, पण हे 3च गोष्टी असतात ना, वेळ, साधना आणि माणसं. ह्याचं समीकरण म्हणजेच युनिव्हर्स आहे. हे सगळं जर योग्य जुळून आलं तर ते योग्य झालं. नाही, पण त्यासाठी डिसिजन घ्यावी लागते. आयुष्यात घेतलेली एक डिसिजन जर तिथे तू नाही म्हटली असती तर मला वाटत नाही की आज ही रमाबाई जगाला पाहायला मिळाली असती किंवा असं. म्हणजे नाही म्हणणं किती खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे. डिसिजन मेकर्स आर द चेंज मेकर्स असं म्हटलं जातं. कारण एक डिसिजन तुमच्या आयुष्याला, आणि महत्वाचं, सगळं काही कम्फर्ट चाललेलं होतं, अलबेल चाललेलं होतं, लग्न झालं असतं, पुढे सगळं आयुष्य म्हणजे हा कम्फर्ट जो की 99.99% लोक हाच कम्फर्ट किंवा हाच पायंडा जपतात. पण तू मात्र त्याला अपवाद आहे की याला नाही म्हणून काहीतरी ते शब्दनिष्ठ पेलण्यासारखं असं काहीतरी निर्णय घेणं आणि त्याला प्रूव्ह करून दाखवणं. आणि इव्हन आय नो की मोदी साहेबांना भेटायचं असेल किंवा सद्गुरूंना भेटायचं असेल किंवा अशा काही लोकांना भेटायचं असेल तर ते तितकं सोपं नाहीये. चिंचवडमध्ये राहणारी एक सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली एक मुलगी इथपर्यंत स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत 28 धरून पोचू शकते, याचा अर्थ कोणीही पोचू शकतं.
येस. कोणालाही शक्य आहे. आणि मला वाटतं की हीच प्रेरणा आजच्या या एपिसोड मधून अनेक महिलांना मिळावी. येस. ज्या पद्धतीने आता सांगताना सांगितलं की एक स्ट्राईक, मोदीजींच्या भाषणामधलं एक वाक्य एवढं मोठं परिवर्तन करू शकतं. आणि मला वाटतं की हा प्रश्न खरंच खूप असा प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणार आहे. मी नेहमी म्हणतो की लोक देशाला दोष देत असतात, गव्हर्नमेंटनं आम्हाला काय दिलं, आम्हाला काही फॅसिलिटीज मिळाल्या, आमच्या नळाला पाणी आलं नाही. म्हणजे इथं एवढ्या क्षुल्लक गव्हर्नमेंटला छोट्या छोट्या गोष्टीला लोक जिम्मेदार धरत असतात. मी नेहमी सांगत असतो की हम देश की जिम्मेदारी नाही आहे, देश हमारी जिम्मेदारी आहे. खरं तर देश आपल्या सगळ्यांनी बनलेला आहे. आपलं म्हणजे आपण प्रत्येक जण म्हणजे देशाचं रिप्रेझेंटेशन करणार आहे. पण असं रिप्रेझेंट करत असताना तुझ्यासारखा जो कोणी विचार करेल निश्चितच तो भारताचं नाव उंचावल्याशिवाय राहणार नाहीये. सो रिअली ग्रेट. इथून पुढचा मला प्रवासातला काही अनुभव ऐकायचा आहे. जसं की इथपर्यंत जरी निर्णय घेतला, आता निर्णय घेणं किंवा ठरवणं एक वेळ सोपं असतं, पण ठरवलेली गोष्ट पूर्ण करणं हे तितकंच अवघड असतं. निर्णय तरी घेतला तर हा जात असताना किंवा हा प्रवास करत असताना येणारा खर्च, कारण फायनान्शियल, कारण काय असतं की सर्वसामान्य कुटुंबात असं नाही की पुढच्या 4 पिढ्या 10 पिढ्या बसून खातील असं काही फार मोठं मागे आहे. या कंडिशनला तो विचार पण करावा लागतो की आपल्याला कोणी फायनान्स देणार नाहीये. आणि ॲज यू टोल्ड की कोणाचाही फायनान्सची मदतीची अपेक्षा न घेता किंवा मोदीजी काही मदत करतील किंवा सद्गुरू काही फायनान्शियल मदत करतील याचा कुठलंही म्हणजे मदतीची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे काहीतरी करायचं, देशाला रिप्रेझेंट करायचं, आपण देशासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं, ह्या एका प्रेरणेतनं तू निर्णय घेतला. पण निर्णय घेतल्यानंतर तो सत्य स्वरूपात आणण्यासाठीचं फायनान्शियल प्रेशर, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल प्रेशर किंवा बायोलॉजिकल ज्या काही गोष्टी घडत असतील त्या सगळ्यांचं प्रेशर या प्रवासामध्ये कसं आलं आणि ते तू कसं हँडल केलं? मला वाटतं ह्याच्यामध्ये फर्स्ट थिंग वॉज की माझी ह्याच्यामध्ये प्रसाद नगरकर जे आहेत, तर नगरकर ज्वेलर्सचे ओनर आहेत. आणि अनंत चतुर्दशीची जी गोष्ट आहे की मी फोन केलेला नगरकर ज्वेलर्समध्ये आणि तो निर्णयाचा डिसिजनचा टाइम होता माझा. मीटिंग सद्गुरू, मीटिंग एनीवन, त्याच्या आधी हा क्षण होता की मी प्लेन फोन केला होता ज्वेलरच्या दुकानात आणि मी फक्त सांगितलेलं, कारण प्रसाद नगरकरांना मी खूप वेळेस इंस्टाग्रामवरती, ही इज अ युथ आयकॉन and he is very into much his health, fitness, his business. He has a Lamborghini, first Lamborghini in Pune, first G-Wagon in Pune. असं खूप त्यांचं कारकीर्द. पण मी प्लेन फोन केलेला नगरकर ज्वेलर्स मध्ये, मला प्रसाद दादाशी बोलायचं. टायमिंग मी जे म्हणलं की जुळून कसा येतो, त्यांना का माझ्या आवाजातनं एवढी क्लॅरिटी वाटली की त्यांनी लगेच प्रसाद दादाला कॉल ट्रान्सफर केला. प्रसाद दादाला मी जेव्हा फोनवरती बोलले, मी म्हणलं मी एक चिंचवड मधली सर्वसामान्य मुलगी, माझं नाव आहे रमिला आणि मला भारत की एक लडकी, कारण मी बेटी नव्हते तेव्हा, माझ्या परसेप्शन मध्ये एक भारताची मी मुलगी होते, तर मला 365 दिवस नऊवारी नेसून 6 खंड मोटरसायकलवर जायचंय. त्याच्यामधली जी नथ आणि कानातल्या कुड्या आहेत त्या मला तुझ्याकडनं हव्यात. तर त्याने लिटरली त्या दिवशी तो घरी होता, घरातनं तो लक्ष्मी रोडला त्यांचं दुकान आहे, तर दुकान बंद असतं त्या दिवशी, कारण का आनंदच्या दिवशीची गर्दी. पण त्याने शनिवार वाड्याला गाडी लावून फक्त माझा आवाज ऐकून ही व्यक्ती कोण आहे नाही ओळखत, नाव माहितीच नव्हतं काही, पण या व्यक्तीची ही आस्क एवढी क्लिअर आहे आणि तिच्या आवाजात एवढा खंबीर आणि क्लिअर डिसिजन दिसतोय, तर मला तो ऍक्च्युअल ती व्यक्ती कोण आहे की. आणि त्यावेळेस 2022 मध्ये 365 दिवस मोटरसायकलवर 6 खंड जाणारे वेडीबिडी का, हेच लोकांचं परसेप्शन होतं. आणि मी ठरवलेलं, जर प्रसाद दादानी आपल्याला नथ आणि कुड्या दिल्या तर आपण ही राईड करतोय ऍट ऑल कॉस्ट, आणि जर तरी नाही दिल्या तर आपलं काहीतरी चुकतंय. पण मला वाटलं की योग्य लोकांपुढे मी माझी गोष्ट मांडली, तेही इम्पॉर्टंट होतं. आणि ते जेव्हा तो मला समोर बघितल्यावर तो म्हणला, अरे तू करू शकतेस, तू वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणार आहे, मी तुझ्यासोबत जे हवं ते बोल, तू काय आहे, तुला एवढं मागे तुम्ही काय मागा. आणि त्याने एवढं सांगितलं, कीप युअर आस्क क्लिअर. हे मी शिकले तिथून. त्यामुळे मला पैसा हे एक युटिलिटी वाटते, तर ती युटिलिटी आपण रिप्लेस करू शकतो, कारण कुणाकडे ना कुणाकडे काहीतरी एक्स्ट्रा आहे. त्याच्या पुढे सद्गुरूंनी स्वतः मला स्टे आणि फूडचं ऑफर केलं की जिथे जिथे जगात आपले व्हॉलेंटियर्स आहेत रमा, तिथे तिथे तुला होस्ट केलं जाईल, व्हेज फूड तुला मिळेल ताटात, आय विल टेक केअर ऑफ युअर फूड अँड स्टे. ह्या वाक्याचं सद्गुरू म्हणजे आपले साक्षात सद्गुरू काय करतात चमत्कार, त्याच्यातलाच एक किस्सा मी सांगेल की
हे जेव्हा ते बोलले होते मी खूप लाईटली घेतलं की व्हॉलेंटियर्स वगैरे आहेत, असं आहे तसं आहे. पण पूर्ण 365 दिवस कधी मी उपाशी, नॉनव्हेज खायचं नाही किंवा फक्त व्हेज फूडच्या डिमांडमध्ये उपाशी राहिले नाही. मला राहायची कधी गैरव्यवस्था झाली नाही. असे लोक आले आयुष्यामध्ये जे अनपेक्षित होते. तर अनपेक्षित लोकांमधला एक किस्सा आहे की फर्स्ट बॉर्डर थायलंड टू मलेशिया क्रॉस करत होते. रात्रीचे 11 वाजले, डॉक्युमेंटेशन कधीच माहिती नव्हतं आणि त्यात पाऊस पण पडायला लागला. आणि फ्लाईटने जेव्हा आपण येतो तेव्हा युजली असतं प्रिपेअर्ड आपल्याकडे की सिम कार्ड चालणार नाहीये, करन्सी एक्सचेंज करावी लागणार आहे. इथे हे होतं की आता एक लाईन आहे, त्या लाईनच्या पलीकडे गेलं की देशच दुसरा आहे. मग सिम कार्ड बंद, करन्सी वेगळी, सगळं वेगळं. आपल्याला काय माहिती. मी मस्त गाडी चालवत टोल क्रॉस करून, टोल जसा तिथे पण टोलच होते, बॉर्डर क्रॉसिंग आहे, टोल क्रॉस केल्यासारखं वर तोड करून मी तिकडच्या देशात गेले आणि माझं फोनच बंद. ज्या लोकांपर्यंत मला पोहोचायचंय त्या लोकांपर्यंतचा जो मॅप होता तो बंद, फोन करता येण्याचं साधन बंद, तिसरी गोष्ट जी करन्सी आहे ती बंद. आणि आपण तर ह्या देशातनं एक्झिट घेतलं, देश एक्झिट केला, पण कळलं नाही, वरतोड करून मोटरसायकल घेऊन जातोय तसं गेले. आणि मग तिथे एक जोजोस ब्रदर म्हणून एक माणूस गोल्ड विंगची एक मोठी बाईक घेऊन, म्हणजे साधारण ती 30-32 लाखाची गाडी आहे, ती अशी सोफ्यासारखं मागचं सीट उघडून त्याने त्यातनं पोतभर पैसे काढलेले होते. आणि तो माझ्याकडे बघतो, मी साडीचा अवतारात, साडी, रायडिंग जॅकेट, हेल्मेट, नथ, काय अवतार आहे माझा, म्हणजे लिटरली अँसेस्ट्रल कुणीतरी उतरलंय हेच फील होत होतं. आणि त्या सगळ्यामध्ये तो म्हणला, बाईक इंडिया, यू इंडिया, हाऊ हाऊ. 2 मिनिटं तो खाली बसला. आणि मला ते एक्सप्रेशन अजूनही इतके लाईव्ह आठवतात की त्या व्यक्तीला असं होतं की हे कुठून वरतून पडलंय का काय, काय कुठल्या पिक्चर मध्ये बघितलेलं आहे का. त्या व्यक्तीचं तिथे थांबणं, तिथे त्यांनी माझ्याशी बोलणं, काही त्याचं काही घेणं देणं नव्हतं. पण त्या व्यक्तीने तिथे मला इमिडिएटली सिम कार्ड अरेंज करून दिलं. नंतर माझा फोन चालू झाला. मग नंतर त्यालाच मी सांगितलं की हे करन्सी माझ्याकडे आहे, ती एक्सचेंज करून दे. ती त्यांनी एक्सचेंज करून दिली. हे अचानक घडलं. म्हणजे तो व्यक्ती तिथे 2 व्हीलर वरती का यावा आणि तो तिथे माझ्या एका कॉर्नर मध्ये मी का त्याला दिसावी आणि तिथे दिसल्यावरती तिथे थांबणं का असावं हे मला माहिती नाही. पण ते झालं. आणि ते झाल्यावर, हे सगळं सुरू झाल्यावर मी पुढे निघाले प्रवासाला. आणि त्या प्रवासामध्ये म्हणलं आता मलेशिया पूर्ण मुस्लिम कंट्री आहे ती, त्यामुळे सगळ्या मुली बुरख्यामध्ये. मला सोशल नॉर्म्स माहित नाही, रूल्स रेग्युलेशन्स माहित नाही, कारण का किती आपण डिक्शनरी वाचली, गुगल वाचलं तरी ऍट ऍक्च्युअल काय आहे आपल्याला काही माहिती. ऑन द फील्ड वेगळ्या गोष्टी असू शकतात. आणि सगळे मुस्लिम लोक दिसतात मला. मी म्हणलं की अरे हे बुरखा वगैरे घातलेला आहे, कारण अबुधाबी किंवा इथे कंपल्शन आहे ना, म्हणजे बुरख्याचे कंपल्शन्स आहेत, आपल्याला माहिती नाही. मी म्हणलं मलेशियामध्ये काय कंपल्शन असेल तर आपल्याला कुठे वाचलेलं तर नाही, आपण देतील फाईन करून आपल्याला. म्हणून मी एका हॉटेलपाशी थांबले आणि हे रात्री 11:30 वाजता चालू होतं. आणि मी एवढी दमले होते की एक तर मोटरसायकलने प्रवास बॉर्डर पर्यंत केला, ते डॉक्युमेंटेशन साठी सगळीकडे फिरणं, आणि ते जॅकेट एकतर 20 किलोचं, रायडिंगचे 3 डिग्री आपल्याला प्रोटेक्शन म्हणून, शूज एवढे हेवी, त्या सगळ्यामध्ये मी दमलेले. तिथे एक फॅमिली लांबून मला ऑब्झर्व करत होती. त्यांनी माझी नंबर प्लेट बघितली आणि तो व्यक्ती इंडियामध्ये कुठल्या तरी कंपनीचा टेक्निकल हेड होता. आणि तो म्हणला, यू रमिला. मी म्हणलं माझं नाव रमाबाई म्हणून मीडियामध्ये सगळीकडे आहे, रमिला कसं ओळखतोय हा. म्हणला युअर ID, दिस नंबर प्लेट, आय सर्च इंडिया, आय हॅव ऍक्सेस. ओके ठीक आहे. आणि मी म्हणलं आता ठीक आहे, हे हॅलो हाय झालं. ती बाई पण छान लांबून हसत वगैरे होती, त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, फॅमिली आहे, ओके. ते झाल्यावर ते वरलं की हॅव फूड, व्हेज व्हेज, सद्गुरू व्हेज, ओके ओके. त्यांनी ऑर्डर पण केलं माझ्यासाठी, काय तर मला भाषा येत नव्हती मलेशियन. मग त्यांनी फूड जे ऑर्डर केलं, व्हेज ओके इट. मी खाल्लं, बिल तिच्या बायकोने देऊन टाकलं होतं. आणि ओळख काय, माहिती काय, काही नाही, फूड मिळालं माझं. त्याच्यानंतर मी म्हणलं की हॉटेल नियर बाय एनिवेअर. मग ते म्हणले कम फॉलो. मी म्हटलं का फॉलो करायला सांगतोय बाबा, मी एक तर दमली आहे, मला एक तर लोक अटेंड करायचं वैताग आलेलं तोपर्यंत. म्हणजे लोक अटेंड करणं वॉज व्हेरी हेक्टिक फॉर मी.
त्यामध्ये त्यांनी आपल्याला फॉलो करायला सांगितलं. 15 मिनिटावरती एका हॉटेलपर्यंत मी पोहोचायच्या आधी ते कार्ड घेऊन, माझ्या की कार्ड घेऊन रेडी होते. ही पेड फॉर द हॉटेल. येस. अँड देन ही डिड नॉट गिव्ह मी एनी नंबर ऑफ हिम. ही डिड नॉट गिव्ह एनिथिंग. आय हॅड जस्ट क्लिक्ड अ पिक्चर ऑफ हिम. तर तेवढा एकच पिक्चर माझ्याकडे आहे. पण ती लोक परत मला माहितीच नाहीत कोण आहेत. बट त्यांनी जे सद्गुरूंचं वाक्य होतं, आय विल टेक केअर ऑफ युअर फूड अँड स्टे, मिरॅकल्स. आणि त्या मिरॅकल्स वरती माझी ती राईड झालेली. कारण माझ्या पाठीशी जी लोक आहेत, मी नेहमी म्हणते माझ्या पाठीशी जी लोक आहेत ना, त्यांच्या आशीर्वादाने मी जगते. तो जो करता करविता आहे ना, त्याच्या जीवावर मी खरंच सोपवलेलं आहे सगळं. आय डोंट कंट्रोल इट ऑर मेस इट. बरेच लोक काय करतात, म्हणतात माझा देवावर विश्वास आहे, पण तो विश्वास घेऊन ती लीप ऑफ फेथ घ्यायची तयारी नसते. आणि हाच किस्सा मला वाटतं की वॉज द होल कोर ऑफ दिस जर्नी, की आय विल टेक केअर ऑफ युअर फूड अँड स्टे. याच्याने माझा खूप फायनान्सही मॅनेज झाला. याच्याने मला व्हॉलेंटियर्सचे ईशा व्हेरीफाईड होम्स होते. मेक माय ट्रिप व्हेरीफाईड नव्हतं काही किंवा 5 स्टार्स नव्हते, पण घरं होती. आणि आश्रम मधनं हे मेसेज असायचा की यू हॅव टू टेक केअर ऑफ हर लाईक अ डॉटर, अदरवाईज वी विल सर्च एनी अदर अरेंजमेंट फॉर हर. सो मग मी प्रत्येकाची घरातली मुलगी होते. त्यामुळे हा अनुभव मला वाटतं की सद्गुरू असतील किंवा मला वाटतं जाता जाता एवढंच मी सांगू शकते की मोदीजींचा जो अनुभव होता, भेटल्यावरती त्यांनी एकच वाक्य सांगितलं. आणि त्या वाक्याचा इम्पॉर्टन्स मला जेव्हा मी 7-8 दिवस जो प्रवास करत होते, तर डिक्लेअर झाल्यावर सगळ्यांचे फोन यायला लागले. मग प्रत्येकाचं हे होतं, पैसे कुठून आले, पैसे कसे मॅनेज केले. अगदी म्हणजे रिलेटिव्ह असेल किंवा ओळखीचं असेल, त्यांचा प्रश्न हाच असतो. मग ते काही लोक समोरून बोलतात, नाही तर काही लोक शांत बसतात. पण नजरात सबटेक्स्ट वाचता येणं आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि मोदींपर्यंत जेव्हा पोहोचले तोपर्यंत मला टेन्शन आलं. म्हणलं अरे मी 6-7 महिने प्लॅनिंग तर करतेय, प्लॅनिंग प्रमाणे तर हे सगळं बरोबर चाललंय, खरंच माझ्याकडे पैसे कमी आहेत का. मी थोडंसं सेल्फ डाऊट मध्ये गेले, कारण इट वॉज 7-8 मंथ्स ऑफ टाइम आय वॉज पुशिंग माय सेल्फ like every day, and I had to push myself every day. 7 daysच्या टाइम मध्ये आय वॉज सिंक्ड अ बिट की होणार आहे ना हे सगळं, नीट होईल का ते. त्यांच्या समोर गेले, त्यांना म्हटलं माझ्याकडे करेज आहे, माझ्याकडे क्लॅरिटी आहे, माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, फक्त थोडेसे पैसे कमी वाटतात मला. मी त्यांना असंच बोलले, मला अजूनही आठवतं. पण म्हणलं मी जर पैसे कमवत बसले ना एवढे, तर मी म्हातारी होईल आणि मला मोटरसायकल राईड नाही करता येणार. मी प्रवास करू शकेल, पण एवढी मोठी राईड नाही करता येणार. तर हा जो टाइम आहे, कारण बायोलॉजिकली स्त्रीचं 30 नंतर कॅल्शियम किती, आपण आता जंकच खातो, मी तर जंकच खाते. त्याच्यामुळे हे सगळं खात असताना वी कॅनॉट एक्सपेक्ट बेस्ट ऑफ बेस्ट एफिशियंट रिझल्ट. म्हणून मी त्यांना म्हणले, आप जैसे लोगों के साथ परमात्मा होता है, आप जैसे लोगों को पैसों की जरूरत नहीं होती है, मेरे से अच्छा किसी को नहीं पता, देखो मेरे पास भी पैसे नहीं है, क्या पे मेरे पास पैसे. आणि तिथे मला गणित उलगडलं. म्हटलं परमात्मा मिसिंग होता 7-8 दिवस, त्याच्यामुळे आपला परमात्मा हा आपला हनुमान मागे बसवायचा गाडीवरती, त्याला म्हणायचं तू गाडी चालव, तू ही राईड चालव, तू सगळं करतोय, तू करशील. हे 2 लोकांचं. मोदी साहेबांबरोबर किती वेळेचा टॉक होता एक्झॅक्टली त्या टॉक मधनं? कारण जसं की स्पिरिच्युअलिटी हा बेस आहे तुझा, सद्गुरू असतील किंवा मोदी साहेबांचा सुद्धा बेस तोच आहे स्पिरिच्युअलिटी. तर त्यांच्याबद्दलच्या टॉक मधून असं काही इन्स्पिरेशन मिळालं किंवा त्यांच्याशी आज प्रत्येक ऑर्डिनरी प्रत्येक भारतीयाची आज स्वप्न आहे की बाबा मोदी साहेबांना कधीतरी भेटता यावं. सो तुला ते भाग्य लाभलं. तर तो किती मिनिटांचा टॉक होता आणि एक्झॅक्टली त्या टॉक मध्ये काय झालं? मला वाटतं तिथे मला वेळेचं महत्व कळलं एका मोठ्या माणसाचं, की 2 सेकंदांचा सुद्धा फोटो मीटिंग असायच्या आणि तिथे मला 8 मिनिटं मिळाले. मग मी सगळ्यात श्रीमंत मुलगी होते. मला एवढं भारी वाटत होतं की 8 मिनिटं आपल्याला, एवढे 8 मिनिटं आपण असे रील स्क्रोल करत घालवतो. आज ह्या 8 मिनिटांसाठी आज आपण कुठे कुठे, म्हणजे मला वाटतं हे ट्रिब्यूट आहे त्या दोघांच्याही भेटीचं. मी हे राईड केलेलं, पण 8 मिनिटं जेव्हा ते मला भेटले तेव्हा त्यांना मी, एकतर गुढीपाडवा होता त्या दिवशी, त्यामुळे माझी गुढी उभारलेली होती मी डायरेक्टली की मी जाणार आहे. आणि त्यांनी त्या सगळ्या, म्हणजे एका सर्वसामान्य भारताच्या मुलीच्या ड्रीम्सला जे लोक आतापर्यंत स्टुपिड आहे, क्रेझी आहे हे म्हणतात, त्याचं व्हॅलिडेशन एका फोटोने दिलं मला, की हा मी आहे तुझ्या बरोबर, आता कोण वेडं म्हणताय तुला, बघूयाच. हे मला वाटलं तिथे. आणि 8 मिनिटात ते म्हणले काय म्हणताय रमाबाई. मी म्हटलं रमाबाई, माझं नाव वाचलं यांनी, एवढा वेळ होता या व्यक्तीकडे.
मग हो म्हटलं, म्हणजे हे शिकलं पाहिजे. मी शिकले त्यातनं की नावाने संबोधणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण एखाद्या समोरच्या माणसाला आपण किती मोठे असलो तरी नावाने संबोधणं हे रिस्पेक्टची गोष्ट आहे. बरोबर. ते मी शिकले तिथे. आणि नंतर मी त्यांना ते सांगितलं की पैशांचं थोडंसं आहे आणि विजाचं, पैसे आणि विजा ह्या दोनच गोष्टी एका सर्वसामान्य नागरिकाला आता इश्यूच्या गोष्टी आहेत. नाहीतर भारतातल्या आता सुविधा इतक्या ऑनलाईन आणि टेक्निकल झालेल्या आहेत की फार काही, म्हणजे एका मोबाईलवरती माणूस प्रवास करू शकतो जगभर. तर तिथे ते जे म्हणलं ना की परमात्मा आपके साथ है, मी तिथून ते शिकले की परमात्माची हात जो धरलेला आहे, हँड होल्डिंग शुड बी ऑफ परमात्मा. परमात्मा के नीचे का कुछ हँड होल्डिंग अपने को जरूरत नाही. डायरेक्ट कनेक्शन तिथे पाहिजे, कारण ऍक्सेस आहे फ्री आपल्याला. आपण आज युनिव्हर्स मधल्या प्रत्येक एनर्जीला जर ऍक्सेस करू शकतो, वाय नॉट वी ऍक्सेस पॉझिटिव्ह एनर्जी कॉन्शियसली, की आपण पॉझिटिव्ह लोकांमध्येच राहू, छान लोकांमध्ये राहू, जे ऍक्च्युअली काही करतायत गोष्टी, काही करू द्या, पण ऍक्शन घेणं ही फार मोठी स्टेप आहे. म्हणजे टू मूव्ह आउट ऑफ युअर कम्फर्ट अँड डुईंग एनी ऍक्टिव्हिटी, लेट दॅट बी राईट रॉंग, कारण प्रत्येकाच्या फ्रेम वेगळ्या. पण त्या व्यक्तीने आज माझ्यासाठी 8 मिनिटाचा वेळ काढून माझ्या कामासाठी, मी नेहमी हे सांगते की मोदींनी तुम्हाला तुमच्या कामासाठी बोलवणं एक झालं, त्यांच्या कामासाठी बोलवणं एक झालं, पण आपल्या कामासाठी त्यांनी एक त्यांच्या आयुष्यातला वेळ देणं ही फार एका सर्वसामान्य मुलीची खूप मोठी स्वप्नाची पावती आहे ती. की माझ्यासाठी तिथे मी कमवलं सगळं, माझ्या आई वडिलांनी तिचं कमवलं सगळं, की आम्हाला काही नको आयुष्यात आता, कारण ते स्वप्न असतात. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न ही खूप महत्वाचे विषय आणि खूप नाजूक विषय असतो. खरं तर या स्टोरीमध्ये मला एक गोष्ट जाणवते की स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे, आणि पाठलाग केला, स्वप्न जिवंत ठेवली तर ती पूर्ण होतात. अगदी. मोदी साहेबांना भेटल्यानंतर मोदी साहेबांनी एक नवीन ओळख दिली, भारत की बेटी. खरं तर खूप मोठी ओळख रमाबाईला दिली. आणि मला वाटतं की मोदी साहेबांनी अजून एक गोष्ट दिली त्यांच्या भाषणातून किंवा त्या ज्या संवादातून, ती म्हणजे परमात्मा तुझ्या सोबत आहे. आणि खरंच परमात्मा होता म्हणून ही टूर सक्सेसफुल करू शकली. ह्याच्यात आपण अजून शेवटचे 2 प्रश्न विचारणार आहे. त्यातला अजून एक प्रश्न की नॉर्मली आपण एकट्याला जरी विमानानं कुठे प्रवासाला जायचं आहे तरी पण परदेशात कुठेतरी जात असताना एक धाकधूक असते. तिथलं मला काही माहित नाही, रूल्स माहित नाहीत, सिक्युरिटी काय, कारण कोणत्या देशात काय दहशतवाद किंवा आणखी काही गोष्टी आहेत, टेररिझम आपण म्हणतो किंवा लुटमार आपण म्हणतो, तर तिथे नेमकं काय याचा अंदाज आपल्याला नाहीये, बिकॉज आपण त्या देशासाठी नवीन आहे. मग एवढी मोठी रिस्क होती की ज्या देशात जाणार आहे तिथे रस्त्याच्या त्या ट्रॅव्हलिंगमध्ये कोणीतरी काहीतरी भेटेल, त्यात तू अशी यंग जवान असणारी अशी ही भारतीय, तीही विशेषतः भारतीय पेहरावामध्ये गेलेली स्त्री, म्हणजे असं जर का एखाद्या चुकीच्या माणसाची नजर पडली असती किंवा काही विचित्र काही करायचं किंवा व्हॉट एव्हर, इव्हन तू पैसे घेऊन बरोबर जात होती, तर कोणीही काही करू शकलं असतं. मग त्याची भीती नाही का वाटली किंवा तसं काही कुठं अडथळा आला का? परमात्मा असेल की काय नाही होत हे मला वाटतं. आणि तो नुसतं काही लोक बोलतात, पण ऍक्च्युली आत्मसात करणं की आपल्या पाठीशी देव आहे, आपल्या आईचं सत्व लागलेलं आहे मागे, की तिने आपल्याला असंच टाकून नाही दिलेलं आहे, आपल्याला ती सांभाळतीये. मग ते आईची नाळ ही कुठपर्यंत चालते की ती मरेपर्यंत किंवा आपण मरेपर्यंत ती चालते. त्यामुळे मला वाटतं की कुठल्याही वाईट गोष्टींचा गालबोट लागूच शकत नाही, कारण का माझ्या गाडीवरती मी अजूनही कुणाला मागे बसवत नाही, 2 व्हीलरवर, कारण का माझे मारुती राया बसलेले असतात. आणि पवनपुत्र हनुमान जर तिथे आहेत तर मी राईड अशीच करून आले, मला वाटतच नाही, म्हणजे मी साधन होते असं वाटतं मला, या निमित्त होते या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे वाईट गोष्टी मला खूप वेळेस लोक विचारतात की काही वाईट अनुभव, वाईट आपल्या दृष्टिकोनातनं असतं की किती वाईट आणि काय, आणि त्यातनं मला वाटेल आत्ताच्या मॉडर्न एज प्रमाणे जर फार त्याला स्पिरिच्युअल उत्तर नाही द्यायचंय, तर तुम्ही कुठल्या जागेवरती कुठल्या पद्धतीने त्या जागेचा डेकोरम फॉलो करून जर तुम्ही आहात, तर मला नाही वाटत त्या डेकोरमच्या बाहेरचं कुणी वागायचा प्रयत्न करतं. कारण तुम्ही जर समोरच्याची इगो ऑफेंड केले तर तो व्यक्ती तुमचाही इगो ऑफेंड करणार, तो त्याच्या पद्धतीने करणार, तुम्ही ते डिसाईड नाही करू शकत त्यांनी कसा करायचा. आणि आपल्याला जेवढं सोचलं जातंय तेवढंच आपण करावं. समोरच्याने जर आपल्याला काही केलं, म्हणजे अपमान असू द्या, तोही एक हामच झाला, किंवा तुम्हाला काही असेल तरी तुम्ही जागेवर कुठल्या उभे आहात. तुम्ही जर एखाद्या क्लबमध्ये उभे आहात तर त्या जागेचा एक डेकोरम आहे, तिथे सगळे अनकॉन्शियस आहेत. तुम्ही जर तिथे शॉर्ट्सच घालून आहात तर तिथल्या जागेचा तो डेकोरम आहे, तिथे तुम्हाला करेजियस आणि बोल्डच राहायला पाहिजे. मी म्हणत नाही तुम्ही शॉर्ट्स घालू नका, मी हे म्हणते तुम्हाला की तुम्ही शॉर्ट्स घातल्यावरती तेवढे बोल्ड आहात का,
तुम्हाला हे सहन होणार आहे का? एक्झॅक्टली. तर तुम्ही ते शॉर्ट्स घालून तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टींना, कारण प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स असतात, कुठल्याही गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस असतात. आज मुलांना घरात तसे संस्कार दिले जातात का? नाही दिले जातात. की तुम्ही मुलींकडे मुली ह्या दृष्टिकोनातनं नका बघू, तर एक व्यक्ती म्हणून पहिलं बघा, व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करा आणि तुमची नजर सरळ ठेवा. हे मुलांना किती शिकवलं जातं? नाही शिकवलं जात. मग आपण आज मुलींकडून किंवा मुलांकडनं भीतीच्या पोटी काहीतरी फाउंडेशनल रचणं, मला त्याच्यात मी बिलीव्ह नाही करत. कारण मला वाटतं की करेज ही गोष्ट जी आहे ते भीतीने नाही येत, ती कंटिन्युअसली तुम्हाला चांगल्या पॉझिटिव्ह, म्हणजे वाईट सवयी बदलता नाही येत, चांगली सवय लावून घ्यावी लागते ऑब्व्हियसली. त्यामुळे मला वाटतं की वाईट सवय बदलणं ह्याच्यावरती फोकस करण्याऐवजी चांगल्या सवयी काय काय लावून घेता येतील ह्याच्यावरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो याच्यावरूनच, की शेतकरी त्याला जे हवं ना, त्याला जर ज्वारी हवंय तर त्याला ज्वारीचे बीज पेरावे लागतात, पण नको असलेलं तण आहे ना ते मात्र आपोआप उगवतं, त्याला पेरावं लागत नाही, उलट ते काढून टाकावं लागतं. सो आयुष्य पण असंच आहे, आपल्याला जे हवं त्याच्यावरती जर आपण फोकस केला तर त्या गोष्टी आयुष्यात वाढायला लागतात. या सगळ्या टॉकमध्ये एक गोष्ट मला ह्या प्रवासामधली एक गोष्ट निश्चित जाणवते, की ती म्हणजे काय, स्वतःवरचा असणारा विश्वास आणि एक मनातली पॉझिटिव्हिटी असेल तर जग सगळं तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्हीच जर मनात तसं निगेटिव्हिटी घेऊन निघालात तर अनेक असे हादसे आणि अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. सो पॉझिटिव्ह असणं आणि म्हणजे फर्म असणं, स्वतःचे क्लॅरिटी ठेवणं, या प्रवासामध्ये ती क्लॅरिटी होती. आणि म्हणून मोदी साहेबांपासून ते म्हणजे सद्गुरूंपासून प्रत्येक व्यक्ती जिथे तिथे मदतीला अवेलेबल होता. भले फिजिकली ते कोणत्याही स्वरूपात नव्हते, पण भावनांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, सदिच्छांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हात या प्रवासामध्ये होते. आणि म्हणून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईची प्रेरणा. सदैव आईबद्दल जेव्हा तू सांगत होते ना, तेव्हा मला एक गोष्ट अजून एक जाणवली, ती म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आयुष्य बघितलं ना तर अतिशय संघर्षमय आयुष्य आहे. म्हणजे कधी अशी उसंत घ्यायला म्हटलं तर त्यांना आयुष्यात कधी वेळ नाही मिळाला. अवघं 50 वर्षांचं आयुष्य, पण त्या 50 वर्षांच्या आयुष्यात सुद्धा एवढे प्रचंड संघर्षमय प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. म्हणजे उद्या आयुष्य असणार आहे का नाही असणार आहे इतपत मोठे मोठे संकट आले. मग ते आग्र्याला झालेली कैद असो, किंवा अफजल खानाचा वध असो, किंवा विशाळगडाला पडलेला वेढा असो, किंवा अशा अनेक प्रसंग आहेत आपल्याला माहित आहेत. पण या सगळ्या प्रसंगामध्ये जोपर्यंत आई जोपर्यंत पाठीशी होत्या तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात कधीही खचलेले नव्हते. पण आई गेल्यानंतर मात्र कुठेतरी ती मगाशी तो नाळ जोडलेली म्हणते ना, की आई गेल्यानंतर मात्र मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये थोडेसे अडथळे आणि संकटांचं, म्हणजे तिथून पुढचं आयुष्य थोडंसं खडतर झालं असं आपल्याला बघायला मिळतं. खरं तर आईशी जोडलेली ही नाळ आणि आईकडून तुला मिळालेली प्रेरणा ही खूपच जबरदस्त आहे. आणि मला वाटतं की या पॉडकास्टमधून प्रत्येक आईला प्रेरणा मिळावी, आई कशी असावी. आणि एखाद्या व्यक्तीनं म्हणजे खरं तर तुला घडवलं, मी म्हणेन याचं 100% श्रेय हे आईला जातं. आज तू जरी म्हणजे भारताची अम्बॅसिडर आहेस, अनेक उद्योग उभा करतेस आणि अनेक काही गोष्टी करत असतेस, तर खरं तर डेफिनेटली आईला आणि आईनं जे संस्कार पेरले जन्मजात तुझ्यामध्ये, या संस्कारांना जाते. शेवटचा प्रश्न आपण विचारतो आणि इथेच थांबणार आहोत. सो आता ॲज अ अम्बॅसिडर म्हणून जरी संपूर्ण भारतभर तुझी ओळख आहे, मला खात्री आहे की मी अगदी खूप आधीपासून तुला ओळखतोय. आणि ज्या पद्धतीनं तुझं अपब्रिंगिंग झालं, किंवा तू जशी बोल्ड आहेस, डिसिजन मेकर आहेस, किंवा गेलेल्या गोष्टींचा विचार न करता येणाऱ्या गोष्टींचा तू नेहमी पॉझिटिव्हली विचार करत असतेस. तर आता पुढचं विजन काय आहे, म्हणजे इथून पुढे हा तर एक टप्पा अचीव्ह केलाय, म्हणजे इथं संपलं नाहीये, मला वाटतं इथं सुरुवात झालेली आहे. तर इथून पुढे आता नवीन आयुष्याची सुरुवात कशी असणार आहे, येणाऱ्या युथसाठी किंवा भारतासाठी काय प्लॅन आहे? तर यातनं मला असं वाटतं की ह्या पूर्ण राईडमध्ये मेलबर्न ही एक जागा जी होती, तिथे जे रामकृष्ण मिशन, जिथे मी त्या एका स्वामींना भेटले, अगदी म्हणजे इम्प्रॉम्प्टू भेट होती ती. पण मी त्यांना म्हणलं की इतका प्रवास आत्ता करतेय तर तिथून मला जाणवतं मी का केलं. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, तीच मी इथे आता मला वाटतं मी सांगावी. की ते म्हणले होते, 3 मित्र होते, एक खूप मोठी भिंत होती आणि त्या भिंतीच्या जवळ एक शिडी लावलेली होती. ते ती शिडी चढले 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 खूप चढले, खूप कष्टातनं ते तिघांपैकी एक पहिला मित्र चढला, दुसऱ्याने खाली थांबवलेली ती शिडी. आणि तो भिंतीच्या पलीकडे बघितलं त्या वरच्या मित्राने आणि सांगितलं, वाव, इथे सगळा आनंद, खूप आराम, निवांत, किती भारी आहे हे सगळं, मी उडी मारून त्याच्यामध्ये जातो. तर त्याने पहिल्याने
छान उडी मारली आणि तो तिथे गेला. मग मी म्हणलं, मला एक फ्रेम ऑफ माइंड ऑलरेडी डिसाईड झालाय की काय गोष्ट, हीच गोष्ट असेल. हा ठीक आहे. मग दुसरा पण चढला, तो पण उडी मारून पलीकडे गेला, आनंदात सुखात एकदम सगळं निवांत छान. तिसराही मुलगा वरती चढला आणि तो भिंतीच्या इथे एजवर पोहोचल्यावर एक विचार आला त्याला, अरे चा, आपण जर आता इकडे गेलो तर इकडच्या सगळ्या लोकांना घेऊन ह्या शिडीवरून चढल्यावरती पलीकडे उडी मारून एवढा आनंद आणि एवढं सुंदर जग आहे हे सांगणार कोण. म्हणून तो परत खाली आला आणि तो लोकांना ओढून 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 ओढून, अरे चला रे, अरे चला रे, माझ्यावर विश्वास ठेवा रे, हे चढून तिथे खूप भारी आहे हे सांगण्यासाठी फक्त आला. वा. हे ऐकल्यावरती मला असं वाटलं की हा पूर्ण प्रवास केल्यावर मी खूप लक्झरियस, खूप छान आयुष्य जगू शकते हे मला माहितीये. पण माझ्यासारखे ज्या मुली आहेत त्या मुलींना ज्या स्वप्नांच्या पंखांना बळ लागतं, तर ते फक्त पैशाने नाही मिळत, ते मार्गदर्शनाने मिळतं. साधनं आपण हवे तेवढे अवेलेबल करून देऊ शकतो, पण ती जिद्द कशी निर्माण करायची आणि स्वतःवरती ठाम विश्वास ठेवून ठाम निर्णय कसे घ्यायचे आणि त्यांना सत्यात कसं उतरवायचं, जेणेकरून आपली खिल्ली कोणी उडवणार नाही, हे आजकाल मुलींना शिकवणं, सांगणं भारतातल्या प्रत्येक स्त्रीला खूप गरजेचं वाटतं. आणि त्याच्यासाठी अहिल्याज फाउंडेशन हे रजिस्टर करून हे NGO मी स्वतः फाउंडर म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून भारत की बेटी फॅमिली ही एक कम्युनिटी सुरू करते. मी आता प्रत्येक मुलीला, स्त्रीला जिला स्वप्न आहेत तिला हे अपील करू इच्छिते सरांच्या या पूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून की भारत की बेटी फॅमिली किंवा BKB फॅम ही एक कम्युनिटी आम्ही बनवतोय, ज्याच्यामध्ये स्त्रीला एक प्रॉपर स्टेज मिळते तिचे स्वप्न एम्ब्रेस करायला, स्वीकारायला. आणि त्याच्यासाठी विष्णू सरांसारखे किंवा अनेक असे कित्येक लोक आहेत जे त्यांच्या त्या पंखांना पाठबळ देण्यासाठी खंबीर उभे आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून त्याचं सोनं कसं करता येईल यासाठी मला वाटतं प्रत्येक स्त्रीने इथे आमच्याशी कुठल्या ना कुठल्या मार्गातनं संपर्क साधावा. त्या पुढची जी प्रोसेस आहे ती आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला. आणि मला वाटतं विष्णू सरांच्या माध्यमातून असेल किंवा मला आज जर कोणी एक्स्ट्रा कोणी पॉडकास्टमध्ये बघत असेल तर त्यांना हीच अपील आहे, एकदा एक फोन तरी कॉल करून बघा, एक मेसेज आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवून तरी द्या. कारण आम्ही खूप माध्यमांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही जर तो प्रयत्न आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाही केलात तर कुठेतरी एक वन वे कम्युनिकेशन राहते सर. त्यामुळे मग BKB फॅम ह्या एका प्लॅटफॉर्मवरनं हॅशटॅग मुलगी शिकलीच पाहिजे किंवा हॅशटॅग वुमन मस्ट लर्न हा एक उद्देश आहे की मुलीने आता शिकलं पाहिजे. तर हे नाही शिकलं पाहिजे की डिग्र्या किती आहेत किंवा प्रोफेशनली तुम्ही किती अर्न करताय. मला वाटतं हे शिकलं पाहिजे की एका इंडिपेंडंट कॅरेक्टरला कसं घडवलं पाहिजे आणि त्या घडवण्यानंतर जेव्हा एक स्त्री घडते तेव्हा एक घर घडतं. एक घर घडलं की तो एक समाज घडतो आणि तो समाज आपल्या भारताला विकसित करण्यासाठी खूप मोठं आत्ता माध्यम आहे. कारण का मला वाटतं आज मी एक तरुण स्त्री म्हणून विकसित भारताचं स्वप्न मला सुद्धा आहे. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ डेव्हलप्ड नेशन. तर त्याच्यासाठी मी जर कष्ट करायला तयार आहे तर मला वाटतं प्रत्येक स्त्री सुद्धा कष्ट करायला तयार आहे. फक्त तिला एक छोटीशी एक भरारी देण्यासाठीचं जे होप आहे ते आपण देण्याचं काम करू शकतो. आणि त्यामुळे पुढचे प्लॅन्स एवढेच आहेत की विकसित भारत होईपर्यंत हॅशटॅग मुलगी शिकलीच पाहिजे. वा, खूप छान. आज गप्पांमध्ये खूप अनेक गोष्टी उलगडल्या. खरं तर एक सर्वसाधारण घरामध्ये जन्माला आलेली मुलगी कशी एका स्वप्नांचा पाठलाग करत एका उत्तुंग यशाच्या त्या शिखरावरती पोहोचते, संघर्ष करत करत कसा तो संघर्ष होता. खरंच खूप सुंदर आणि खूप अमेझिंग अशी ही जर्नी होती. मला वाटतं प्रत्येकाला ही जर्नी आवडणार आहे. भारतातली स्त्री घडली पाहिजे, ज्या पद्धतीनं आम्ही सुद्धा स्त्रीला कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी कार्य करतोय. मला तर आज रमिलाला भेटल्यानंतर खूप इन्स्पायरिंग असं वाटलं, कारण एक स्त्री काय करू शकते याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमिला आहे. सो तिच्या जी काही चळवळ इथून पुढची जी काही तुम्हाला सुद्धा मदत हवी असेल, मला वाटतं की यस, ती मदत करायला तयार आहोत. इनफॅक्ट आम्ही सगळे मदत करायला तयार आहोत. सर्व डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये देतोय, जरूर संपर्क करा. जरूर आयुष्य सुंदर आहे आणि त्याला अजून सुंदर बनवता येईल. आणि आपण सगळे सुंदर बनलो की जग सुद्धा आपोआप सुंदर बनलेलं असेल. मला वाटतं की आपण इतरांची जबाबदारी घेण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःची जबाबदारी जर घेतली प्रत्येक इंडिव्हिज्युअल्सनं तर देश सुंदर बनायला वेळ लागणार नाहीये.
चला तर रमिलाच्या या चळवळीला आपण सगळ्यांनी सपोर्ट करूयात. कमेंट्स तुमच्या जरूर करा आणि या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी जी कोणी प्रत्येक स्त्री या पॉडकास्टला ऐकत असेल तिनं रमिला सोबत संपर्कात राहावं आणि जे काही KB फॅम आणि हॅशटॅग मुलगी शिकलीच पाहिजे इथे जरूर तुम्ही संपर्क करा, त्याला सबस्क्राईब करा आणि पुढे जर जिथे जिथे संपर्क आहेत संपर्क करा आणि सानिध्यात राहा. सर्वांनी मिळून ही चळवळ उभी करायची आहे आणि या चळवळीचा तुम्ही भाग व्हा. आपण सगळे मिळून एक उत्कृष्ट भारत घडवूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच रमिला जी आज आलात आणि खूप Thank you so छान much, सगळा एक्सपिरियन्स आम्हाला सगळ्यांना दिलात. अनेक भारतीयांना इन्स्पायर केलं त्याबद्दल धन्यवाद आणि असंच पुढे सुद्धा तुमचं हे कार्य होऊ दे त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank सी you. यू.